एकच सेकंड, एक सेकंड, मी एक एक पोस्ट टाकते. तूच टाकतेस पोस्ट? हो, मला स्केड्यूल करायची, कारण आपला इंटरव्ह्यू सुरू झाला की मला ते मध्ये करता नाही येणार. तर पण तुझा सोशल मीडिया मॅनेजर करेल ना. आय डोंट हॅव अ सोशल मीडिया मॅनेजर. काय? सौंदर्याची परिभाषा. दिस इज द एपिटोमी ऑफ ब्युटी. ह्या 15-20 वर्षांमध्ये तुम्ही मोठे झालात, पण तुमची अपेक्षा आहे की मी तसंच दिसायला हवं. ते मी त्याच्यामुळे काही सिनेमे पण गमावले. काय सांग? आता 20 वर्ष होतील आणि अजूनही लोक बकुळा बकुळा म्हणून कमेंट्स टाकतात. कुठेही गेले तर बकुळामधला डायलॉग ऐकवा म्हणतात. मी हिरकणीचा उल्लेख करणार नाही असं होणारच नाही, कारण हिरकणी हे माझं बाळ आहे. त्यासाठी प्रचंड लोकांना चुकीचं सिद्ध करावं लागलं. गोरी गोमटी घारी ही कशी हिरकणी असू शकते? तर सगळ्यांसमोर युनिट समोर मला म्हणाले की आम्हाला तुझ्यासारखे सुंदर डोळे असणारी मुलगी हवी होती नंदिनीसाठी, पण तुझे जितके जिवंत डोळे आहेत ते आम्हाला तसे नाही दाखवायचे. तर 17-18 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर एवढं जर मराठी येत नसेल तर मी घरी बसायला पाहिजे. अत्यंत चुकीच्या खूप बातम्यामध्ये पसरल्या गेल्या होत्या. आय डोंट वॉन्ट टू गो बॅक टू इट, कारण खूप झालंय त्याचं. म्हणजे गडे मुर्दे उखाडणे का कोई मतलब नाही आहे. अभि एका मुलाशी लग्न करायचं होतं जो या क्षेत्रातला नसावा. खरं तर कोणीच त्यावेळेला माझ्या वयाचा आजूबाजूला अविवाहित पुरुष नव्हता. हा बाहेरचा नवरा बघितला, अर्थात पैसेच कमवणारा असेल खूप जास्त वगैरे वगैरे, शेवटी मुली हेच करतात. तर मला अतिशय अभिमानाने सांगायचं की मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवते. स्वयंपाक करते, मी लादी पुसते, मी केर काढते. म्हणजे तुम्ही करिअर ओरिएंटेड आहात म्हणजे तुम्ही चांगल्या गृहिणी असू शकत नाही असं नाही. असं अजिबातच नाही. आज आपल्या सोबत आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा. याशिवाय तुझ्यासाठी खूप छान छान गिफ्ट्स पण आहेत. हे मला माहितीच नव्हतं. ऑफकोर्स. आपल्या सगळ्यांचा आवडता ब्रँड प्रथा ह्याची एक सुंदर साडी आज तुझ्यासाठी आहे. मला प्रचंड आवडतात साड्या खूप. आणि ही साडी मी जी नेसली तीही प्रथाचीच आहे. या निमित्ताने मलाही प्रथाच्या सुंदर साड्या नेसायला मिळतात. थँक्यू प्रथा. ओके. बर्वा कॉस्मेटिक्स तुला माहितीच असते. गाईच्या तुपापासून बनवलेली अतिशय सुंदर प्रोडक्ट्स आहेत. मी स्वतः ती वापरते, मला खूप आवडतात. तुलाही निश्चित आवडते. वा, थँक्यू थँक्यू. बघते. हो बघ ना. आणि पटकन नेसूही शकते. किती सुंदर आहे. उफ उफ उफ. वा वा वा. आज लाल रंगाचं काहीतरी विशेष आहे असं दिसतं. येस, मस्त आहे, पण सुंदर आहे खरंच. नेसीन मी लवकरच आणि फोटो पाठवते हा तुम्हाला. छान. सोनाली, आपल्या दोघींमधला एक कॉमन दुवा आहे तो म्हणजे नटरंग हा चित्रपट. आणि आपण खूप रवी जाधवचा पहिला चित्रपट आणि खूपच मनापासून, खूपच सगळे चित्रपट मनापासूनच करतात सगळे. पण मला तो अनुभव सगळा आठवतोय. म्हणजे अगदी रवीच्या गाडीमध्ये नटरंग उभं गाणं त्यांनी जेव्हा ऐकवलं त्या सगळ्या सिस्टीमवर, तेव्हापासूनच एक आतून कळत होतं की हा चित्रपट काहीतरी मोठं करणार आहे. आणि विलक्षण तू म्हणलीस तसं हा अद्भुत काहीतरी निर्माण होणार आहे. आणि ते त्या पद्धतीने झालं. मला तुझी नटरंग मधली एंट्री आठवते आणि तुफान, म्हणजे तू जादू केली होतीस, केली आहेस. आणि अजूनही तो चित्रपट, त्यातली तुझी भूमिका, ते संगीत, म्हणजे अतुल बरोबरच खूप तुझी भूमिका, तुझं कामही खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलं गेलं, आवडलं लोकांना. आणि महत्वाचा माइलस्टोन चित्रपट आहे तो. आणि माझ्याही, आपल्या सगळ्यांच्या नटरंगशी निगडीत प्रत्येकाचं आयुष्य बदललं त्या चित्रपटाच्या यशामुळे. आणि मला असं वाटतं की आपण एकत्र, आपल्याला एका फ्रेम मध्ये येण्याची संधी नाही मिळाली त्या चित्रपटात. एकाच गाण्यात आपण एकत्र होतो. जेव्हा आम्ही गवळण नाचत असते तेव्हा तुम्ही गपचूप येऊन तुमच्या मुलाबरोबर बघता की काय करतोय माझा नवरा. जाते मी नाचाच्या रूपात त्याला बघून. बरोबर. पण त्याच्यामध्ये गुणा कागलकरच्या आयुष्यातल्या 2 स्त्रिया, अशी एका नाण्याच्या 2 बाजू, अशा भूमिका आपण साकारल्यात. आणि एक कुठेतरी उदयाल, म्हणजे एक कुठेतरी भरभराट आणि उदयाला जाणारा एक कलाकार एकीकडे, आणि त्याची खालावत जाणारी कौटुंबिक परिस्थिती दुसरीकडे, अशा 2 स्त्रियांचं रिप्रेझेंटेशन आपण त्याच्यामध्ये केलं आहे. त्या चित्रपटाविषयी तू बोलावंस, त्या अनुभवाविषयी बोलावंस. किंवा आय थिंक मला असं वाटतं आपण गोईंग बॅक, तुम्ही नयना कोल्हापूरकरीण हिचं मन
आत्ता मागे वळून बघताना बघितलं तर कसं वाटतंय, तिच्याबद्दल काय वाटतंय, आणि लेट मी लुक एट युअर साइड ऑफ द स्टोरी ना, असं बघूयात काय हा. वाटतंय गमतीशीर. मला ती भूमिका नेहमी म्हणजे भूमिका ती बघताना मला रवी असं म्हणाला होता जेव्हा त्यांनी सांगितलं तुझ्याविषयी की गावात जे तू मगाशी म्हणलीस की गावातली स्त्री आहे म्हटल्यावरती एका विशिष्ट पद्धतीचीच असेल असं लोकांना वाटतं, पण सोनालीला जी त्या अर्थाने खूप अर्बन दिसते. म्हणजे काय तर आपल्याकडच्या ज्या सगळ्या टेम्पलेट शहरात गोरी आहे आणि वाढणारी. घारी आहे आणि शहरात वाढलेली किंवा खूप फिनेस होता तेव्हाही तुझ्या दिसण्यात, हो, पण ते सगळं मोडून ती एक भूमिका, ती गावातली एक स्त्री तू उभी केलीस. आणि त्याच्यामध्ये मला खूप आवडतं काय की ती नयना स्वतः कलासक्त आहे. तिचा नाच, तिची कला ही तिची पॅशन आहे आणि तिला हेच दिसतं आहे की तमाशा जर एका विशिष्ट पद्धतीने लोकांसमोर येणं आवश्यक असेल तर त्याच्यात नाचा हवा. दिसताना सुरुवातीला कधीतरी ते असं वाटू शकतं की ह्या स्त्रीमुळे गुणा कागलकरचं हे झालं, पण तसा विचार तिने नव्हताच केला ना. आणि तिने फक्त तिच्या कलाकृतीचा, तिच्या कार्यक्रमाचा विचार केला आणि याच्यामुळे ते कार्यक्रम गाजतील, लोक बघतील, शोज वाढतील, हा एक विचार. आणि गुणाही तेच करत होता. एक्झॅक्टली, त्यालाही तेच हवं होतं. त्यालाही तेच हवं होतं, त्यालाही त्याच्या कलेचा ध्यास होता आणि त्याला कलाकार म्हणून पुढे यायचं होतं आणि तिलाही तेच करायचं होतं. आणि त्या प्रवासात ओघांनी त्यांची मनं जुळली आणि त्यातून जे निर्माण व्हायचं ते झालं. तर ज्याला अगदी रूढार्थाने घर संसार मोडणारी स्त्री असं जरी त्याच्यावर रूढार्थाने एक लेबल लागलं असेल तरी ती स्त्री म्हणून फार वेगळी वाटली मला कायम बघताना. आणि कुठेही त्याच्यामध्ये तू ज्या पद्धतीने दिसतेस, तू ज्या पद्धतीने तू अभिनय केला आहेस, त्याच्यामध्ये कुठेही ती दुष्ट किंवा संसार फोडणारी, घर तोडणारी स्त्री मला बघताना वाटली नाही. अगदी कितीही मी या बाजूला असले तरी मला दिसताना असं दिसलं की ज्या एका ओढीनी, ज्या एका आसक्तीने हा माणूस, हा पुरुष कला जोपासतो आहे, त्याच आसक्तीने ही स्त्री ही तिच्या कलेकडे पाहते आहे. पण समाजात कायमच स्त्रियांना वेगळे आणि पुरुषांना वेगळे नियम लागू असतात. त्याच पद्धतीने तिच्याकडे ती विलन ठरू शकली असती, ती दुष्ट स्त्री ठरू शकली असती, पण ज्या पद्धतीने ती उलगडत गेली चित्रपटात ती तशी दिसली नाही. आणि ती एक कलाकार म्हणून, नर्तकी म्हणून आणि एक माणूस म्हणून खूप सुंदर डेलिकेटली त्या सिनेमातून उलगडली गेली. त्याचे दिग्दर्शक आणि तू लेखक अर्थातच या सगळ्यांचंच मोठं श्रेय आहे. त्यामुळे ती फार डायनॅमिक कॅरेक्टर मला वाटली आणि परत त्याही चित्रपटात एका सुंदर चेहऱ्याच्या पलीकडे जाणारी ती भूमिका होती आणि तू तशीच ती निभावलीस असं मला निश्चित वाटलं. आणि मला त्याच वेळेला असं वाटतं आता बोलत असताना की खरं तर त्या दोघींनीही जेव्हा वेळ आली तेव्हा अतिशय खंबीरपणे निर्णय घेतले. म्हणजे जरी ती गुणाच्या प्रेमात पडली असेल, जरी तो एक क्षण असतो ना आपल्याला यू गिव्ह अवे, ते तिने केलं जरी असलं तरी जेव्हा प्रॅक्टिकली विचार करायचा विचार आला तिने तेव्हा ठरवलं की मला माझा संसार असा नाही करायचा. ठीक आहे, तो निर्णय चुकीचा असेल, बरोबर असेल, समोरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे गुणासाठी तो निर्णय किती योग्य बरोबर आहे याचा विचार न करता आता आपण जर तिच्या मनाबद्दल विचार केला तर त्या क्षणी तो निर्णय घेणं हे खरं तर खूप अवघड प्रसंग आहे आणि तो तिने घेतला. ॲट द सेम टाइम नवऱ्याच्या गोष्टींना, नवऱ्याच्या आयुष्याकडे बघण्याच्या आणि प्रायोरिटीजच्या माध्यमातून जेव्हा त्याच्या बायकोने त्याचं आयुष्य बघितलं तर तिच्या लक्षात आलं की मी याच्यात नाही बसत आहे, मला हे नाही पटत आहे. आणि एका पॉईंट नंतर तीही आपल्या मुलाला घेऊन घर सोडून गेली. सो दोघींनीही आपापले निर्णय घेतले जे अत्यंत अवघड असे होते. सो जरी तो काळ जुना होता, जरी त्या खरं तर पुरुषावर अवलंबून होत्या, तरी त्यांनी त्याला सोडून जाणं त्यांना योग्य वाटलं आणि त्यांनी ते निर्णय घेतले. मला असं वाटतं हे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की वेदर यू आर ऑन दिस साइड ऑफ द स्टोरी ऑर ऑन दी अदर साइड, स्त्रियांना योग्य वेळेला योग्य निर्णय स्वतःसाठी सेल्फिश होऊन घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बाई, स्पेशली जेव्हा
गृहिणी असते तेव्हा तिच्याकडे ती पॉवरच नसते, ती केपेबिलिटीच नसते की मी जर सोडून गेले माझ्या नवऱ्याला तर मी कशी उभी राहणार आहे, मी माझं कसं करणार आहे, मी माझ्या मुलाला कसं सावरणार आहे. जेव्हा तुमच्या पात्राने ते केलं तेव्हा तिच्याकडे पण काहीच नव्हतं, फक्त आई वडील सारखे फक्त म्हणत होते, पण पुढे मी कसं करणार आहे माझं तिला माहीत नव्हतं. आजही खूप स्त्रिया मी माझं आयुष्य माझ्या आयुष्यातल्या या पुरुषाशिवाय कसं जगणार आहे याची कल्पनाही करू शकत नाही आणि या भीतीखाली आयुष्यभर सहन करत राहतात आणि चुकीच्या नात्यामध्ये राहतात. अगदी. सो चुकीच्या नात्यात राहणं ही तुम्ही करत असलेली स्वतःवरचा अत्याचारच आहे आणि हा निर्णय योग्य वेळेला घेणं अत्यंत गरजेचं आहे बाईसाठी. कधी आपण घर सोडून जायचंय आणि कधी आपण नातं तोडायचंय. नातं टिकवणंही तितकंच अवघड आहे, तोडणंही तितकंच अवघड आहे, पण कधी कधी त्याला पर्याय नसतो. हा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला तेच दारकाच्या बाबतीत मला तेच वाटलं की ती एका पॉइंट पर्यंत सहन करत राहिली, ती अवहेलना सोसत राहिली. ती नाचा झाल्यानंतरची सुद्धा अवहेलना तिने सोसली, पण जेव्हा त्यांनी तिच्याशी नवरा म्हणून प्रतारणा केली त्या क्षणी तिने त्याला सांगितलं की तू मी तुझ्या पाठीशी नाही. तर ही ताकद बाईकडे असते पण ती आहे जाणीवच नसते, ती जाणवणं. आणि खरं तर त्याची भीती असते की मी हे केलं तर पुढे काय करणार. पण खरं तर तेवढाच फक्त निर्णय अवघड असतो, त्याच्या पुढे ना गोष्टी सापडत जातात. तुम्ही एकदा ठरवलं ना की तुम्हाला वेगळं होऊन तुमची डिग्निटी तुम्ही नाही घालवू शकत, त्याच्या पुढे मग हळूहळू मार्ग निघतात. पॉडकास्ट हे आजचं सगळ्यात महत्वाचं लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे, पण त्या माध्यमामध्ये आम्हाला तुला फार ऐकायला बघायला मिळत नाही. मुळात तू आलीस आरपारच्या वुमन की बात मध्ये, याबद्दल तुझे आभार. आणि असं का आहे हे तू आम्हाला सांग. मला असं वाटतं की एकतर गेल्या 2 वर्षांमध्ये माझी फिल्म प्रदर्शित नाही झाली आहे. मी साधारण इंटरव्ह्यूज रिलीजेसच्या दरम्यानच दिले आहेत किंवा देते. पॉडकास्ट ही संकल्पना गेल्या 1-1.5-2 वर्षांमध्ये अगदी प्रचलित झाली आणि इट बिकेम लाईक द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट जे लोक बघतात. मी बघते, पण मला असं वाटलं की आपल्याकडे सांगायला जेव्हा योग्य गोष्ट असेल तेव्हा आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवरती जाऊया. ती योग्य वेळ असली पाहिजे. इररेलिव्हेंट गोष्टी बोलण्यात खरं तर काही मुद्दा किंवा काही पॉइंट नसतो. फिल्मच्या अनुषंगाने मग आपण बऱ्याच इतर गोष्टींवर बोलू शकतो. माझी फिल्म येते आहे हे अत्यंत महत्वाचं कारण आहे मी इथे का आली आहे. आपल्या सगळ्यांना प्रमोशनची गरज आहे. सिनेमा पोहोचावा यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांवर जात असतो, सिनेमाविषयी बोलत असतो आणि मग त्यानिमित्ताने अर्थात आपल्याबद्दल बोललं जातच. सतत आपण बोलतोय कुठेतरी काहीतरी, त्याने बोलण्याचंही महत्व कमी होतं, आपलंही महत्व कमी होतं. तर ही कुठे गेली, कुठे गायब झाली. आपल्याबद्दल एक कुठेतरी कुतूहल असेल, मुद्दामून निर्माण करायचा काही मुद्दा नाहीच आहे, पण नाहीच नव्हतं माझ्याकडे फार काही बोलायला. सो म्हणून मला तुम्ही नाही बघितलं कुठल्याही पॉडकास्टवर. प्रश्न तुला असा विचारावा असं वाटतो की आम्हाला नेहमी असं विचारतात की तुम्ही एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये टाईपकास्ट होता, कायम गावातल्या सोशिक स्त्रिया, आणि मग त्याला एक परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल असं एक लेबल लावलं जातं. जसं काही तुम्ही ज्या भूमिका करता ग्लॅमरस अभिनेत्री, त्याला काही परफॉर्मन्स ओरिएंटेशन नसतं. नाही, कारण आम्ही उभे राहिलो आणि दिसलो, हेच आमचं काम आहे. तर ते अतिशय तसं तुमच्यावरही त्या अर्थाने अन्यायच होतो, कारण एकाच चौकटीतून लेखक, दिग्दर्शक, निर्माते एका अभिनेत्रीला बघत राहतात. त्यामुळे तुमच्यामध्ये जी अभिनेत्री आहे, जी काहीतरी सांगू पाहते, काही करू पाहते, तिला संधीच दिली जात नाही. असं उलट पण तुझ्या बाबतीत झालंच असणार आहे. आणि त्याविषयी आता हे रावसाहेबांनी हे अशासारख्या भूमिका येण्याआधीचं मी तुला सांगते, तर हा तुझा अनुभव कसा आहे आणि त्याविषयी तुला काय वाटतं? गमतीशीर आहे ऍक्च्युली. मला खूप विनोदी वाटते आता हे सगळं, लुकिंग बॅक एट इट. ऑफकोर्स आपण जेव्हा त्यातनं जात असतो तेव्हा ते इतकं विनोदी नाही वाटत. खूपच त्रासदायक होतं खरं तर बऱ्याचदा. मी पहिल्या मुद्द्यावर येते की सौंदर्याची परिभाषा, परिमाण म्हणून ज्या मुलीकडे आपण पहिल्यापासून बघितलंय. म्हणजे मी चित्रपट सृष्टीत आले तेव्हा मी 16 वर्षाची होते आणि लोकांनी मला तेव्हापासून बघितलंय. गाढवाचं लग्न, रंभा जी स्वर्गातलीच अप्सरा आहे, आणि मग अप्सरा आणि मग ती जी छाप माझ्यावर पडली किंवा ज्या प्रतिमेत मी अडकले
ते काय पुसलं केलं नाही आणि जातही नाही. म्हणजे आजही माधुरी दीक्षितला आधी धगधग गर्ल म्हणून आपण बोलतो आणि मग तिची इतर कामं येतात, विच इज फाईन, आय एम ओके विथ दॅट लेबल. पण मला गंमत ही वाटते की तुमच्याच समोर, प्रेक्षकांसमोर मोठी झालेली एक मुलगी आहे. म्हणजे अगदी 16व्या वर्षी जेव्हा कोवळी होते मी, मला काहीही कळत नव्हतं, मला जग माहित नव्हतं, मला काहीच नाही, मी जशी होते तेव्हा पण खरं तर मी तशीच पडद्यावर आले. अर्थात मला प्रेझेंटच असं केलं गेलं की दिस इज द एपिटोमी ऑफ ब्युटी. बरोबर. अप्सरा ही अशीच दिसते, मुलींनी असंच दिसायला हवं. हे आमचं म्हणणं नव्हतं किंवा फिल्म मेकरचं म्हणणं नव्हतं, पण अनफॉर्च्युनेटली सिनेमाचा प्रभाव असा होतोच माणसांवर आणि मुलींवर स्पेशली. पण तीच मुलगी जेव्हा तुमच्या समोर गेल्या 15-18 वर्षांमध्ये ग्रो होतीये, एका अत्यंत कोवळी तरुणीपासनं एका स्त्रीमध्ये तिचं रूपांतरण होतं इतक्या काळामध्ये, तर हे आपण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर बघतोय तेव्हा ते आपण ऍक्सेप्ट का नाही करत, असा मला प्रश्न पडतो प्रेक्षकांच्या बाबतीत. ह्या 15-20 वर्षांमध्ये तुम्ही मोठे झालात, तुम्ही प्रगल्भ झालात, तुम्ही वेगळे दिसायला लागलात, पण तुमची अपेक्षा आहे की मी तसंच दिसायला हवं जशी मी 15 वर्षांपूर्वी दिसत होते. असं कसं होणार आहे? हे नाही होणार आहे. हे माझ्या बाबतीत नाही, हे कोणाच्याही बाबतीत नाही होणार आहे. अत्यंत नैसर्गिक पद्धत आहे या पृथ्वीवरची की जी गोष्ट निर्माण होते ती नष्ट होते. नष्टाकडे जाणं म्हणजे ते थांबवता येतं का आपल्याला? नाहीच. कोणीही त्याच्यापासून वाचलेलं नाहीये. वी ऑल हॅव टू गो थ्रू दॅट प्रोसेस. सो वाईल ग्रोईंग अप, माझ्या टीनेजमध्ये मला ॲक्ने झाले, त्याच्यावरती बोललं गेलं, म्हणजे येणारच होते किंवा होणारच आहे. माझे केस आता पिकायला लागलेत ऍट द एज ऑफ 35, रादर आता तर 21व्या वर्षी होतात, हे होणारच आहे. तर माझं म्हणणं आहे की एपिटोमी ऑफ ब्युटीकडनं वेगळ्या अपेक्षा का? ती माणूसच आहे. बरोबर, ठीक आहे, ती ग्लॅमरस पद्धतीने दिसली सुरुवातीला, पण म्हणून 20 वर्ष तसंच राहणार आहे का? नाही राहणार आहे. पण आजूबाजूला अनेक अशा मुली आहेत किंबहुना आमच्या प्रोफेशनमधनं येणारी कुठेतरी एक अपेक्षा आहे की आपण तसंच दिसत राहायला हवं. ठीक आहे, त्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधने किंवा इतर ट्रीटमेंट्स होतात. आय डोंट माइंड गोइंग थ्रू रिपेअर ट्रीटमेंट्स, कारण आपल्याला विशिष्ट पद्धतीने छान दिसणं अपेक्षित आहे. पण मला माझं वय लपवायचं नाहीये. आय एम नाव 37 आणि मला अत्यंत अभिमानाने सांगा असं वाटतं की मी 37 आहे, कारण अलॉंग विथ दॅट एज माझा 10-15 वर्षांचा अनुभव येतो. मी तो का लपवू? त्या अनुभवाने मला आता प्रगल्भ केलंय. त्या प्रगल्भतेतनं, त्या अनुभवानंतर, अनेक प्रवास केल्यानंतर, अनेक गोष्टी पाहिल्यानंतर आता मी अशी दिसते, आता मी असा विचार करते, आता मी अशी शरीराने, मनाने, चेहऱ्याने दिसते आणि हेच मला पडद्यावर मांडायचंय. मला 25व्या वर्षी जे मी रोल्स केले ते आता नाही करायचे, बिकॉज मी ते करू शकत नाही, आता मी ते रिलेट पण नाही करू शकत. मी तेव्हा त्या वयात जे काही केलं, आता त्याच्याकडे मी अशी वेगळी मुलगी होती. जेवढं तिला तेव्हा समजायचं तेव्हा तिने ते सगळं प्रामाणिकपणे केलं. आता मी तसा नाही विचार करत आणि आता मला तसे विचार मांडायचे आहेत पडद्यावरती आणि आता तसे विचार मांडण्यासाठीचे सिनेमे किंवा रोल्स माझ्या वाटेला येत आहेत आणि मला ते करायचे आहेत. आणि त्यासाठी लागणारी जी काही मशिनरी आहे, मेकअप, नो मेकअप, कपडे जसे अपेक्षित आहेत ते सगळं मला करायचं आहे. पण म्हणून एखाद्या सिनेमामध्ये जर का मी अशी दिसली आहे याचा अर्थ मी आता पूर्वीसारखी छान आणि ग्लॅमरस दिसत नाही, अशा टीकाही मी आता ऐकते. आणि नॉट जस्ट मी टीका ऐकते, मी त्याच्यामुळे काही सिनेमे पण गमावले. काय सांगतेस? मी आत्ता एक रिसेंट शो ऑलमोस्ट साईन केला होता OTT वरती. मी त्या लेखक दिग्दर्शकांना, त्या संपूर्ण टीमला भेटले. जशी मी आत्ता दिसते तुम्हासमोर तशीच मी बेसिक मेकअप, लिपस्टिक लावून अगदी गेले होते, काजळ वगैरे लावून त्या सिनेमे, त्या रोलसाठी. तर मला रोलची त्यांनी साधारण रिक्वायरमेंट सांगितली होती की ह्या वयोगटातली भूमिका आहे, अशी ती दिसते, असं तिचं बॅकग्राऊंड आहे, हे 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 हे. तर त्या अनुषंगाने मी बेसिक कपडे, बेसिक मेकअप वगैरे, माझ्याच वयाची भूमिका, 38 इयर्स ओल्ड कॅरेक्टर. तर त्या कॅरेक्टरला आपण बेसिक जेव्हा ऑडिशन्स किंवा मीटिंगला जातो आपण साधारण तसं बरोबर तयार होऊन जातो की इमिजिएटली आपण त्यांना दिसू त्या भूमिकेत. बरोबर. तर तशी मी गेले, आम्ही वाचन केलं, त्यांनी मला अख्खा रोल शो ऐकवला वगैरे वगैरे वगैरे. मग त्याच्यावर मी ब्रेनस्टॉर्मिंग केलं की मग तुझं काय म्हणणं आहे, तुला काय वाटतं, काय आपण वर्किंग करू शकतो. अत्यंत क्रिएटिव्ह अशी चर्चा झाली. मग 1.5-2 तास मस्त
आता ऑलमोस्ट ठरलंय सगळ्या गोष्टी. तुम्ही घरी गेलात की आम्ही तुमच्या मॅनेजरशी फीस, डेट्स वगैरे इतर बोलू. लॉजिस्टिक्स गोष्टी बोलून घेऊ. तर तीही चर्चा सुरू झाली. ऑलमोस्ट आठवडा 2 आठवडा निकिता बरोबर नेगोसिएशन, तारखा, या त्या सगळं ठरलं. मला त्यांचं स्क्रिप्ट आलं, मग मी त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केला आणि मग वा आता आपण पुढच्या महिन्यात वगैरे शूटिंग करू. आणि तिघीचा टीझर आला आणि तिघीच्या टीझरच्या एक 3-4 दिवसांनी मला त्यांच्याकडनं निरोप आला की मॅडम आम्ही वेगळी एक मुलगी घेतोय, चॅनल, नॉट द प्रोडक्शन हाऊस, पण ते चॅनलला एक वेगळी मुलगी हवी आहे, हिंदीतली कोणीतरी जास्त तुमच्यापेक्षा पॉप्युलर, जी हिंदी स्पेसमध्ये पण हिंदी हार्टलँडमध्ये पण खूप पॉप्युलर आहे, सोशल मीडिया फॉलोअर्स आणि असं सगळंच त्यांना हवं होतं. तर अनेक बरीच कारणं आहेत. आज लाईक ओके बरं ठीक आहे, हरकत नाही. फॉर माय फ्युचर अंडरस्टँडिंग मला कळेल का की कुठले कुठले निकष असतात की पुढच्या वेळेला जेव्हा मी जाईन तर मी वेगळ्या तयारीने जाईन. नाही हे तर सगळं आलंच ना, सोशल मीडिया वगैरे वगैरे आणि पॉप्युलॅरिटी आणि हिंदी हार्टलँडमधली पॉप्युलॅरिटी आणि दे थिंक यू लुकिंग ओल्डर नाव. अरे बापरे. आणि लाईक ओल्डर म्हणजे कॅरेक्टरची जी अपेक्षा आहे ती काय वयोगटातली आहे आणि माझं काय वय आहे. आय एम लुकिंग माय एज. आणि जेव्हा तुम्ही मला फिजिकली भेटलात समोरासमोर तेव्हा तर तुम्हाला हे नाही जाणवलं. वाटलं नाही. आता अचानक असं काय माझं झालं? वय काय दिसायला लागलं तुम्हाला? 3 आठवड्यात तर मी काय अजून मोठी बदललं झालेली नाही. नाहीये फार. आणि ते तिघीच्या टीझरमध्ये आम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. म्हटलं तुम्ही इंडस्ट्रीतली लोक हो, आहात तुम्हाला कल्पना असायला हवी. की त्या कॅरेक्टरची ती गरज आहे म्हणून मी तशी दिसते. बरोबर. तुम्हाला जे हवं तुम्ही लुक टेस्ट करा आणि मग ठरवा मी तुमच्या कॅरेक्टर सारखी दिसते की नाही. पण यु नो हा चॅनल इज, आम्ही फार नाही भांडू शकत. ठीक आहे, मलाही सिद्ध नाही करायचंय की मला भांडायचं नाहीये, मला माझा हक्क मिळवण्यासाठी भांडायचं नाहीये. बरोबर. तुम्हाला जर मी योग्य वाटत नसेल तर चर्चा इथे संपली, पण मला समजलं पाहिजे जाणून की घे. काय प्रॉब्लेम आहे. आणि देन आय स्टार्टेड डाउटिंग माय सेल्फ की मग मी चुकले का? मी हवी तशी स्क्रीनवर आले आमच्या या सिनेमासाठी विदाऊट एनी फिल्टर्स, विदाऊट एनी फिलर्स. ते हे चुकलं का कुठे आपलं? आता माझी कामं जाणार आहेत का? मी काय करू? 2-3 दिवस माझे त्याच्यातच गेले. मग एक साधारण माझ्या आजूबाजूच्या लोकांनी, अरे पण तुझ्या आजूबाजूला सगळ्यांनी आता फिलर्स केले आहेत, त्यांचे लाईन्स लपवायला सुरुवात केली आहे, मग तू पण हे करायला हवंस. म्हटलं म्हणून मला काम मिळणार आहे का? कदाचित मिळू शकतं, आय डोंट नो. म्हणजे जर का लोक असं कम्पेअर करणार असतील तर कदाचित मिळेलही. पण डू आय वॉन्ट टू गेट स्टक इन दिस आर्टिफिशियल कॉन्सेप्ट ऑफ ब्युटी, जे की मी होते खरं तर. हो बरोबर. पण आता आर्टिफिशियल नव्हतीस, म्हणजे पारंपरिक सौंदर्याच्या व्याख्येत बसणारी असतो. अप्सरा अशीच दिसते, अशीच दिसणार आयुष्यभर, चिरतरुण. मी खरंच स्वर्गातली अप्सरा नाहीये, मी पृथ्वीवरचीच आहे. मला हे सगळे बाकीचे नियम जे तुम्हाला लागू होतात ते लागू आहेत. प्लीज अलाउ मी टू डू दॅट. पण मग देन आय हॅड अ लॉट ऑफ सेल्फ डिस्कशन की फिलर्स करून मी आज माझे अंडर आईज लपवीन, माझ्या लाईन्स लपवीन, मग मला ते सतत करावं लागेल. बरोबर. मग ते 6 महिन्यांनी ते डिझॉल्व्ह होणार, मग आणखी करावं लागेल, मग Trap आहे. बोटॉक्स करावं लागेल. आणि मग मी याच्यात एकदा अडकले की मग सगळं भीषण होत जाणार. त्याच्यापेक्षा मग मला ग्रेसफुली माझं एजिंग ऍक्सेप्ट करायचं आहे, मला करायचंय. तर मला त्या प्रेशरमध्ये नका टाकू की बाकीचे सगळे करतायत आणि आपण त्यातला एक भाग आहोत तर आपल्याला त्यातनं जावं लागणार आहे. जस्ट बिकॉज बाकीचे सगळे करतायत मी नाही करणार. मला ते पटतंय का? बरोबर. प्रत्येकाचा आपापला चॉईस आहे, अगदी कोणी बरोबर. कोणाला फोर्स करत नाही. तुम्हाला ते पटत असेल प्लीज गो अहेड. बरोबर. इट्स युअर बॉडी, युअर चॉईस, यू कॅन अफोर्ड इट, यू लाईक इट, गो अहेड. पण म्हणून मी करायचं आहे का? देन मी ठरवलं की नाही, मी नाही करणार. आत्ताच 1-2 रोल गेले तरी चालतील, पण मला पुढे आयुष्यभर स्वतःला हवं तसं ॲक्सेप्ट करायचं आहे. आणि मला असं वाटतं की इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ रोल मॉडेल. बरोबर. माझ्याकडे बघणाऱ्या 4 मुली, मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जर स्वतःला ॲक्सेप्ट नाही केलं तर कोणीच तुम्हाला ॲक्सेप्ट नाही करणार आहे. माझ्या आजूबाजूच्या मुली ज्या खरं तर या इंडस्ट्रीतल्या पण नाही आहेत, मी अशा काही बघते की जे ना आयब्रोज आणि बेसिक मस्कारा न करता खाली भाजी पण घ्यायला जात नाही. काय सांगतेस? येस, अरे बापरे. येस, दे आर स्टक की लोक आपल्याला कसं बघतील. मग माझी त्यांच्यावर चर्चा होते की लोक बघतील नाही, पण मग मलाच आरशासमोर मी जेव्हा समोर उभी राहते तर मला असं वाटतं की अरे मी आजारी दिसते.
सो मी तिला समजवलं की अरे बाई, तू पहिले स्वतःकडे अशा नजरेने बघायचं सोडलं नाहीस तर तू त्याच्यातनं कधीच अडकणार नाहीये, बाहेर पडणार नाहीयेस आणि लोक तुझ्याकडे तशाच पद्धतीने बघतील. सो इट स्टार्ट्स विथ यू. अगदी स्टार्ट्स विथ यू. यू हॅव टू टेल युअर सेल्फ, यू हॅव टू स्टार्ट दॅट जर्नी. 2 वेळेला होईल की अरे ही वेगळी दिसते, 3ऱ्या वेळेला लोकांना सवय होणार आहे. म्हणजे आता मी जेव्हा नॉर्मल मीटिंग्सना किंवा इथे तिथे जाते तेव्हा मी माझ्या सगळ्या पिगमेंटेशन सकट, माझ्या ॲक्ने स्कार्स सकट मी अशीच जाते. पहिल्यांदा लोक ही अशी दिसते, दुसऱ्यांदा अच्छा आजही अशी दिसते, तिसऱ्यांदा ही अशीच दिसते, लेट्स टॉक. ही सवय आपण नाही लावली तर नाही होणार आहे. आणि आपण ना सध्याच्या सगळ्या जेनझी मुली आहेत किंवा त्याच्या पुढच्या जनरेशन्स, ते सो ऑब्सेस्ड विथ कोरियन स्किन्स, ब्युटी. अरे आपण नाही आहोत कोरियन, आपण नाही दिसणार आहोत कोरियन क्रीम लावून कोरियन्स. वी आर इंडियन्स. आपण ज्या मातीत, ज्या जीन्स सकट जन्मलेलो आहोत, ज्या वातावरणात जगतोय, खातोय, पितोय, आपण तसेच दिसणार आहोत. 4 क्रीम 4 महिने लावले म्हणून आपण पोर्सलिन नाही दिसणार आहोत. सो ती अपेक्षा ठेवू नका. प्लीज एम्ब्रेस युअर सेल्फ. प्लीज एम्ब्रेस युअर सेल्फ. म्हणजे मी कितीतरी मुलींना बघते ज्या डिप्रेशनमध्ये जात आहेत एका ॲक्नेमुळे. त्यांचं मीही गेले त्यातनं, माझेही रोल्स गेलेत ॲक्नेमुळे. मीही प्रचंड डिप्रेशनमध्ये होते. पण आय रिअलाइज की हे आहे, हे आता मान्य करून आपण पुढे जाऊयात. आणि लोकांना आपल्याला सवय लावायची की प्लीज माझ्या दिसण्याच्या पलीकडे जाऊयात का. प्लीज लेट्स स्टॉप टॉकिंग अबाउट माय ब्युटी. अगदी. म्हणजे एक मुलगी रूम मध्ये आली की हाऊ ब्युटिफुल यू लुक. ओके फाईन. पुढे पुढे पुढे. आणि मग पुढे जाण्यासाठी, ती चर्चा सुरू होण्यासाठी मग आपल्याला आपल्या आजूबाजूला असं वलय, असं काम करायला लागणार आहे ज्याच्यामुळे लोकांचा फोकस शिफ्ट होईल. त्यालाही वेळ लागतो, पण त्याच्यासाठी आपल्यालाच फोकस शिफ्ट करायला गिअर बदलावा लागतो, ते फिरवावं लागतं फोकस रिंग. सो आय एम इन दॅट फेज नाव की मी त्या आता सगळ्या पडावातनं गेली आहे. तुमची रंभा, तुमची अप्सरा, तुमची हिरकणी. आता मी तिघीमधनं 2.0 सोनाली कुलकर्णी म्हणून येण्याचा प्रयत्न करते. आणि मला एवढंच सांगायचंय, आय एम एम्ब्रेसिंग माय सेल्फ द वे आय एम. प्लीज मला माझ्याकडनं कोणत्याही वेगळ्या अपेक्षा ठेवू नका. मी तुमच्यासारखीच माणूस आहे, मला एक्सपायरी डेट आहे. माझ्या कामाकडे बघा आता प्लीज. आणि मी काम खूप मनापासून केलंय. तिघीने मला एक वेगळा आवाज दिलाय, इन अ लिटरल सेन्स. मी ऐकला तो. सुरुवातीला जेव्हा मी इंडस्ट्रीत आले होते मला काहीच कळत नव्हतं यार. तुम्ही लोकांनी मला पाहिलंय, हा आता इथे कॅमेरा आहे, इथे बघ, बोल, हा आणि आता हस. मला कुठलाच बॅकग्राऊंड नव्हता. सो माझा आवाज कसा वापरायचा. सुबोध भावे मला ऑलमोस्ट 7-8 वर्ष सांगतायत की इथून आवाज काढ, इथून आवाज काढ, आवाजावरती काम कर. मी नाटकात काम नाही केलंय. सो मला हा म्हणजे काय या प्रोसेसलाच वेळ लागला. मी डॉक्टर लागूंचं पुस्तकही वाचलेलं आहे. पण थिअरी आणि प्रॅक्टिकल मधनं तो आवाज फुटणे म्हणजे काय, वेगळा आवाज लाव, वेगळा आवाज वापर, ते मला आत्ता कळलं. आणि मी वेगळीच ऐकू येते. मलाच इतकं म्हणजे मला गंमत वाटली की मग आपण आपल्या इमोशन्स आणि आवाजाने किती वेगळं खेळू शकतो. फक्त मेकअप, लूक, कपडे, दिसणं याच्या पलीकडे केवढा मोठा प्रवास गाठायचा आहे आपल्याला अभिनय क्षेत्रातला. आणि मला तुमची साथ हवी आहे त्याच्यासाठी. वा. सोनाली, खूपच महत्वाचं बोलतेस तू. आणि तुझ्याकडनं हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत, आपल्या स्त्रियांपर्यंत, मुलींपर्यंत, पुरुषांपर्यंत हे पोचतंय, हे अतिशय आवश्यक आहे. कारण मागे काय चालतं, त्या मेकअप केलेल्या चेहऱ्याच्या मागे काय असतं, एक बुद्धी असते, एक मन असतं, एक विचार असतो, हे फार कमी लोकांना कळतं. खरेपणाला घेऊन मी पुढे एक प्रश्न विचारणार आहे, पण त्याआधी खूप वेळ आपल्यासमोर अतिशय डिलिशियस 2 गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि खूप वेळ मी मध्ये मध्ये बघते की मला ते खायची संधी कधी. मला पण बोलता बोलता एक नजर, तिरची नजर. त्यामुळे आपण आता थेट त्याच्याकडे बघूया. येस. हे शेफ दिनेश यांनी खास आपल्यासाठी बनवलेलं आहे. हा आहे ॲव्होकाडो ओपन चीज टोस्ट. आणि हे आहे सॉल्टेड कॅरमेल टॉफी चीज केक. आणि त्याच्यावर आहे कॅरमेलाइज टॉफी. वा. आणि वॉलनट्स. हे सगळंच माझ्या प्रचंड जमलेलं आहे. त्यामुळे त्याचा आस्वाद आपण घेऊया. हे देऊ तुला? हो, मला आवडेल. मला ऍक्च्युली ॲव्होकाडो प्रचंड आवडतो. मला पण खूप आवडतो. आणि फेटा चीज आहे बहुतेक त्याच्यावर. वा. मस्त. खाऊयात मध्ये मध्ये, जमणार आहे. मध्ये मध्ये खाऊया, कुडुम कुडुम करत खाऊया. न सांडता, कारण ते इतकं भरलेलं आहे. वा, अप्रतिम आहे.
पण त्यांना इंटरव्ह्यू थांबून खाऊन घ्यावं असं मला वाटतंय. हो, कारण त्याला वाईट वाटलं त्या टोस्टलाच की प्लीज मला बघा माझ्याकडे सॉगी होईपर्यंत थांबू नका. तोही खरं बोलतोय. खूप सुंदर शेफ दिनेश यांनी बनवलेली अप्रतिम 2 डिशेस आहेत. थँक्यू दिनेशजी. सोनाली, तुला बोलायचंय त्यामुळे मध्ये मध्ये मीही खाऊ शकते. की तू मीही मध्ये मध्ये तुमचं बोलणं होईपर्यंत एखादा घास खाईन. चालेल. हिंदीमधनं एक विशिष्ट कल्चर आता मराठीत हळूहळू येताना दिसतं, ते म्हणजे स्टार्स, सेलिब्रिटीज आणि त्यांच्या आजूबाजूला असलेला त्यांचा ऑन्टुराज, वलय, की त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर, स्टायलिस्ट, मेकअप डिझायनर्स, आणखीन अनेक काय काय असतं. हे सगळं वाईट आहे किंवा ह्याला मी टीका यावर करू इच्छित नाही, कारण प्रत्येकाचा एक विचार असतो, प्रत्येकाला एक विशिष्ट गरज वाटते. हे सगळं किती महत्वाचं, किती अपरिहार्य आहे असं तुला वाटतं? आणि त्यातून ज्यासाठी आपण इथे आहोत ते म्हणजे आपल्याला काम हवं आहे, नवीन नवीन वेगळं काम हवं आहे, जे कलाकार म्हणून आपल्याला चॅलेंज करत राहील. ते काम मिळण्यासाठी, या सगळ्या तुमची ब्रँडिंग होण्यासाठी, पोझिशनिंग होण्यासाठी या सगळ्याचा फायदा होतो का? आणि होत असेल तर किती? आणि तुला ते किती महत्वाचं वाटतं? किती महत्वाचं आणि गरजेचं आहे ते आय थिंक प्रत्येकाला आपलं आपलं त्यांनी ठरवावं. बरोबर. बिफोर मी माझं मत मांडेन किंवा माझं उत्तर देईन, मला असं वाटतं की तुम्ही मगाशी जो मला किस्सा सांगितला होता तो सांगावाच, कारण ती खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की याचा किती फायदा होतो हे बघा. मी तुम्हाला डायरेक्ट एका घडलेल्या किस्स्यावरनं सांगते, तर प्लीज कुठली नावं कोणालाही न दुखवता आपण पटकन तो किस्सा सांगूयात. मला असं वाटतं प्रेक्षकांना ते समजणं सोपं होईल. म्हणजे मी एका हिंदी वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी गेले होते, जवळजवळ 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट होती ती. आणि मी आत गेले, मग माझी कास्टिंग डिरेक्टर बरोबर चर्चा झाली आणि ती चालू असताना एक मुलगी तिशीची आत आली आणि ती म्हणली की मॅडम आई हैं और वो गाड़ी में बैठी हैं, तो जब इनका हो जाएगा तो आप बता देना, मैडम आ जाएंगी. मग तिची एक असिस्टंट, त्या मॅडमची एक असिस्टंट आली आणि आणखी मेकअप वगैरे असं एक. आणि मला जरा गंमत वाटली की अरे ऑडिशनला पण स्टाफ येतो, माझा स्टाफच नाही आहे त्यामुळे मला कल्पना नव्हती. आणि माझी ऑडिशन झाल्यानंतर ती मुलगी आली आणि ती म्हणली मॅडम को बुलाऊं अभी? हां. आणि माझीच आपलीच एक मैत्रीण इंडस्ट्रीत, मराठी इंडस्ट्रीतली गुणी अभिनेत्री आहे, ती आत आली आणि मला असं की अरे अच्छा तू आहेस. इतकं ते सहज झालं. काम आम्हाला दोघींनाही मिळालं नाही, हा आणखीन अलाहिदा मुद्दा, कारण काम तू म्हणलीस तसं काम मिळण्यामागे आणि न मिळण्यामागे विविध निकष असतात. पण मला त्यावेळेला असं वाटलं की खरंच ह्याची गरज आहे का? आणि मला सेल्फ डाऊट मध्ये मी पण गेली जशी तू गेलीस, की आपण हिंदीमध्ये स्वतःला प्रोजेक्ट करताना हे सगळं घेऊन जायला हवं का? आपण हे सगळं केलं तर आपण एका विशिष्ट दर्जाच्या किंवा स्तरावरची आपण अभिनेत्री आहोत असं वाटून आपल्याला काम मिळण्याची शक्यता वाढेल का? असे विविध प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. अर्थातच त्यातनं मी पुढे केलं काहीच नाही, स्टाफ आजही माझा नाहीये. पण या प्रश्नाचं उत्तर थेट असं आहे की हे सगळं असूनही तुम्हाला काम मिळत नाही, किंबहुना हे सगळं असेल तरच तुम्हाला काम मिळतं, किंवा या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही इव्हेंच्युअली काय, तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला पडद्यावर दिसायचं, या सगळ्या गोष्टींमुळे ते होतं की नाही होत, याचं उत्तर आहे की डझंट मॅटर. तुम्ही इव्हेंच्युअली काय कॉन्ट्रीब्यूट करताय. म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की तुम्ही एखाद्या चित्रपटाचा भाग आहात, किंवा आता मी चित्रपटच बोलीन कारण माझं काम हे चित्रपट सृष्टीतलंच आहे. तर तुम्ही जेव्हा ही पे पॅरिटी आणि अमुक गोष्टींवरती डिस्पॅरिटी बद्दल बोललं जातं की स्त्री कलाकारांना एवढे पैसे का, अमुक तमुक, ऑन्टुराज, ह्या त्या, आय फील हे सगळं इव्हेंच्युअली काय आहे, इव्हेंच्युअली तुम्हाला पडद्यावर दिसण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, तेच मूलभूत गरजा काय आहेत, तर ह्याच आहेत. ठीक आहे. ऍट द एंड ऑफ द डे तुमचं काम बघितल्यानंतर लोक तिकीट काढून सिनेमा बघायला जात आहेत, किती लोक जात आहेत, ह्याच एका निकषावर तुम्हाला किती पैसे मिळायला हवेत हेच असायला पाहिजे. मग तो स्त्री असू देत, स्त्री कलाकार असू दे, पुरुष कलाकार असू दे, कुठलाही. सी अगेन, मला माझ्या हाताखाली 4 माणसांच्या ची गरज आहे हे करायला, ते करायला, हे तुमच्या स्वावलंबी किंवा डिपेंडेंट स्वभावाचा भाग आहे. बरोबर. मला नाही वाटत गरज आहे. मी गाडीत मेकअप करते इव्हेंट्सला जाताना, मला त्याच्यावर वेळ आणि पैसा खर्च करायला नाही आवडत. बरं, हे पण मी बऱ्याचदा माझ्या एक्सपिरियन्स वरनं शिकले किंवा करते. म्हणजे
मधल्या काळात आपण थोडेसे वाहवत जातो, नाही असं नाही. बरोबर. म्हणजे आजूबाजूला काय चाललंय, लोक कसं काम करतात, तर थोडंफार मग आपणही तसं करूयात किंवा ट्राय करूयात, मे बी इट वर्क्स. सो मधल्या काळात मी सोशल मीडियावर पैसे खर्च करून काही फोटोशूट्स केलेत, काही कारण नसताना. त्यांनी लाईक्स किंवा फॉलोअर्स वाढतात का, केले. चांगले फोटोशूट होते, असं काही नाही की त्याच्यामध्ये की ते फोटो नाही आवडले, पण फार बेसिक लाईक्स आले. ॲट द सेम टाइम जेव्हा मी नॉर्मली कुठेतरी फिरते, माझ्या कॅमेरावर कोणीतरी माझे 2 फोटो काढलेत आणि मी ते पोस्ट केलेत, त्याला जास्त लाईक्स आलेत किंवा जास्त एंगेजमेंट आली. अच्छा. याचा अर्थ काय, तर मी खूप पॉलिश्ड आणि मी खूप प्रोफेशनल काहीतरी करते म्हणून त्याला जास्त बघितलं जातंय आणि ते जास्त आवडलं जातंय असं नाहीये. लोकांना नैसर्गिक साधं सुधं रोजच्या जगण्यातलं बघायला जास्त आवडतं. बर. सो देन वाय डू आय नीड टू पे सो मच टू अ फोटोशूट आणि फोटोग्राफर आणि ह्याव आणि त्याव. मग मी एका मोठ्या डिझायनरकडनं कोलॅबोरेशनमधनं पैसे देऊन स्टायलिस्टला कपडे का मागवायचे. आणि ॲट द सेम टाइम ना माझा शिफ्ट कुठेतरी ह्या कोविड नंतर स्पेशली होत गेला की लोकल ते वोकल, जेव्हा ती कॅम्पेन पण सुरू होती की आपल्या आजूबाजूच्या लोकांना मोठं करायचं. मग आपल्या आजूबाजूचे लोकल डिझायनर्स आहेत, नवीन मुली आहेत, ग्रामीण क्षेत्रातले काही डिझायनर्स आहेत, विवर्स आहेत, साड्या बनवतात, मी त्यांना प्रमोट करायला लागले. अरे वा. मग मला असं वाटलं की मी का मोठ्या डिझायनरला पैसे देऊन त्याला माझ्या सोशल मीडियावर प्रमोट करायचं, ज्यातनं मला काहीच मिळणार नाहीये, साधे लाईक्स सुद्धा नाही. याच्यापेक्षा मी कोणीतरी इगतपुरीमध्ये असलेल्या एका छोट्या गावातल्या मुलीने मला काहीतरी बनवून पाठवलं आणि तिची साडी पोस्ट केली, तर तिला अजून 2 साड्यांच्या ऑर्डर्स येतील, तिचं काम वाढेल, तिचं बिझनेस वाढेल, पर्यायाने मला 4 लाईक्स जास्तही मिळत आहेत. सो इट्स म्युच्युअली बेनिफिशियल फॉर एव्हरीवन. सो आय स्टार्टेड एम्पॉवरिंग दीज यंग लोकल डिझायनर्स. अशा काही गोष्टी मधल्या काळात मला जाणवल्या आणि मला असं वाटलं की सी ॲट द एंड ऑफ द डे फिल्ममध्ये तुमचा मेकअप आर्टिस्ट असतो, तुमची स्टायलिस्ट असते, तुमचा हे सगळं प्रोडक्शनची. आणि मला असं वाटतं जर प्रोडक्शनचे स्टायलिस्ट, प्रोडक्शनचे मेकअप आर्टिस्ट, प्रोडक्शनची लोक केपेबल इनफ आहे तुम्हालाही छान प्रेझेंट करण्यात इतर कलाकारांसारखंच, तर मग तुम्हाला तुमचा वेगळा स्टाफ कशाला. मी त्या ॲक्ट्रेसेस मधली आहे. मी अत्यंत प्राऊडली सांगते, अभिमानाने सांगते की मी निर्मात्याची अभिनेत्री. तुमचे 4 पैसे आपण वाचवूयात. तुम्ही ते 4 पैसे जे लोकांना देणार आहात ते वाचवा, ते सिनेमामध्ये वापरा. पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींसाठी लागणारा खर्च तो करा, कारण आपल्याकडे जेमतेम पैसे आहेत फिल्म बनवायला, मग ते आता प्रदर्शित करायला. सो मी आउट ऑफ द वे जाऊन मदत करते आमच्या मदत नाहीये, हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. तुझे 4 पैसे वाचवले की आपल्याच फिल्मला त्याचा फायदा होणार आहे. रिकव्हरीला 4 पैसे कमी रिकव्हर करावे लागणार आहेत, कारण आपल्याकडे तेवढे रेव्हेन्यूज नाहीये. सो इव्हन प्रमोशन्सला मी कोण आहे, मी काय आहे हे बाजूला ठेवून मी फोन करते काही लोकांना की ऐक ना, नाही आहेत आमच्याकडे पैसे, करशील का फ्री इंटरव्ह्यू, नाही आहेत पैसे. आणि खरं आहे, नाही आहेत आमच्याकडे पैसे. मला माहिती आहे निर्माते कोण आहेत. नेहा पेंडसे निर्माती आहे, तिचा नवरा, त्यांनी स्वतःचे पैसे टाकले आहेत. सुहृद आणि निखिलने ते पैसे एक्झिक्यूट करून फिल्म प्रोड्यूस केलेली आहे. सो आपलीच माणसं बरे आणि आपलीच माणसं स्वकष्टाने अतिशय प्रामाणिक आणि अतिशय सुंदर आणि गरजेचा विषय मांडतायत. त्यात आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तर आपली फी कमी करणे, आपल्यामुळे होणारा खर्च कमी करणे आणि मग प्रमोशनला आपली काय मदत होणे आणि प्रामाणिकपणे अभिनय करणे, हे तर आलंच. म्हणजे एकदा आपण सेटवर गेलो की आपण दिग्दर्शकाला स्वाधीन जातो की मला आता तू म्हणशील ते करायला आपण तयार आहोत. सो दिस इज युअर ओनली कॉन्ट्रीब्युशन आय फील. आणि त्यातनं जर का मी प्रमोशनसाठी, अरे यार मी काही सिनेमांना हे पाहिलंय ज्याचा मी भाग राहिलेली आहे इतर कलाकारांच्या बाबतीत, की सिनेमाच्या प्रमोशनला अमुक कलाकाराला अमुक स्टायलिस्ट कडनं कपडे घेऊन अमुक फोटोशूट करून टाकायचं आहे म्हणून 15,000 वेगळे निर्मात्यांनी त्या व्यक्तीला दिले त्या एका फोटोशूटसाठी. हो. अच्छा, मला वाटलं ते आपलं काम असतं. आयडियली आपलंच असायला पाहिजे ना. पण त्या लोकांचं जस्टिफिकेशन हे की पण हे मी सिनेमाचं प्रमोशन करते. नाही, तुम्ही नाही सिनेमाचं प्रमोशन करतात. आणि मी भांडले त्या गोष्टीवर की तिथे कशाला तुम्ही खर्च करताय. कुठेतरी प्रोड्युसर्सनी स्वतः पण तो स्टँड घेतला पाहिजे की कुणीही मोठा स्टार असू देत, तुम्ही तुमचा स्टँड घ्या ना. तुम्ही कशाला त्यांच्या सगळ्या टँट्रम्सना आणि या गोष्टींना आहारी जाताय. नका जाऊ, नाही म्हणा. बरोबर, ती हिंमत तुम्हाला दाखवायला पाहिजे, कारण नाही ना आपण पैशाचं सोंग आणू शकत. अगदीच. आणि बसला ना तो सिनेमा,
बसला तो सिनेमा. हो. मला हे अधोरेखित करायचंय की त्या 4 फोटोशूटमुळे सिनेमाला 4 तिकीटही नाही आली वेगळी. मग काय उपयोग. आणि मराठी चित्रपट हा आपण कायमच म्हणतो की कॉन्टेंट ड्रिव्हन चित्रपट आहे. शेवटी आपण गोष्ट काय सांगतोय ती कशी सांगतोय यावर प्रेक्षक येतात. त्या अर्थाने स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री जशी कधीच हिंदी नाही आहे राहिली. तशी नाहीये. तर आपण चांगली गोष्ट चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल त्याचा फायदाही शेवटी आपल्यालाच होणार आहे ना. करेक्ट. तुझा Correct. सिनेमा जास्त चांगला बनला, जास्त चालला तर तुलाही अभिनेत्री म्हणून त्याचा फायदा होणार आहे. एक्झॅक्टली. आणि पैसेच कमवायचे आहेत तर वेगळी माध्यमं आहेत. आहेत. आपण इव्हेंट्स करतो, आपण ऍड्स करतो, आपण कोलॅबरेशन्स करतो. सो कलाकारालाही स्वतःला ती जाणीव असायला पाहिजे की कुठे आपण पैसे कमवायचे आहेत आणि कुठे पैसे लावायचे आहेत आणि कोणाला कशी मदत करायची आणि आपण हे डिझर्व करतो का. आपण आपल्या एका प्रमोशनमुळे किंवा एका फोटोशूटमुळे 4,000 तिकीटं विकणार असू तर घ्या ना. यू डिझर्व इट. माझ्या बाबतीत कालच एक विनोदी किस्सा घडला, तो पटकन सांगते आणि त्या अनुषंगाने माझा प्रश्न विचारते. सोशल मीडिया वरती आपण जे काही पोस्ट, कधी फोटो कधी एखादी पोस्ट करत असतो त्याच्यामध्ये घाईघाईने बातमी देण्याच्या संदर्भात, ज्याला आपण क्लिक बेट म्हणतो, किंवा पटकन काहीतरी कव्हर करण्याच्या संदर्भात पूर्णपणे ती पोस्ट न वाचता, ती समजून न घेता त्याची बातमी करण्याची एक सवय तू तर ते खूपच अनुभवलेलं असेल. म्हणजे तू एखादा फोटो पोस्ट केला, समजा काही विशिष्ट फोटो शूट केलायस, कदाचित तुला बोल्ड आहे, कुठल्या तरी त्या भूमिकेसाठी आहे, पण त्याचा अर्थाचा अनर्थ करून, आशयाचा विपर्यास करून, जमा करून बातम्या होतात. काल माझ्या या विकेंडला आमच्या एका अत्यंत जवळच्या मित्राचं आणि मैत्रिणीच्या मुलीचं लग्न झालं आणि मी अशी पोस्ट केली की गेटिंग डॉटर्स मॅरिड इज अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग मुवमेंट. आणि मी असं लिहिलं की आमचा मित्र आणि आमची मैत्रीण यांच्या मुलीचं लग्न झालं आणि आम्ही तो क्षण अनुभवला आणि त्याचे काही फोटो टाकले. तर माझ्या मुलीचं लग्न झालं ऑब्व्हियस अशी बातमी आणि असे 3-4 पेजेसवर, सोशल मीडिया पेजेसवर अशी बातमी गेली. आणि माझी मुलगी लहान आहे अजून, त्यामुळे फोन मेसेज, अरे राधाचं लग्न झालं. आणि तर मला असं झालं की अरे बापरे, मी याहून मग मी ती पोस्ट डिलीट केली. मग मी आणखीन विस्तृत एक्सप्लेन करणारी पोस्ट लिहिली की हे नाही ते आहे. अर्थात मला असे अनुभव कमी येतात, पण कालच्या अनुभवावर मी थोडीशी अशी बिथरली. म्हटलं अरे बापरे, आपल्या लक्षात येतं ना की वाचलंच जात नाही. पहिली एक ओळ वाचली जाते, त्याच्यातनं जो अर्थ प्राप्त होतो ते पटकन त्याच्याविषयी बोलायचं. हा सोशल मीडियाच्या आजच्या काळातला एक प्रॉब्लेम आहे असं म्हणायला हरकत नाही. पण असे तू अनेक विविध अनुभव इतक्या वर्षात, एस्पेशली गेल्या काही वर्षात जेव्हा सोशल मीडियाचा इतका प्रभाव आहे, असे तू घेतले असशील तर ह्या सगळ्याशी मला काय मनस्ताप झाला तो मला आठवतोय. त्या सगळ्याशी तुम्ही डील करणं फार अवघड आहे ना. आणि ते तू कसं केलंस पूर्वी आणि आता तू ते कसं करतेस? आय थिंक दोन्ही बाजू आहेत की डील करणं अवघड आहे का, तर हो आहे. आणि नाही, जर का त्याला फार सिरियसली घेतलं तर नाही आहे अवघड. म्हणजे आपण त्याला किती महत्व देतो हा विषय आहे खरं तर. सी, प्रोफेशनचा भाग म्हणून सोशल मीडियावर सक्रिय राहणे, अमुक गोष्टी करणे हे आलंच, ते तेवढंच घ्यावं. आपण त्या सगळ्या गोष्टींना अत्यंत सिरियसली घ्यायला गेलो तर जगणं अवघड आहे. बरोबर. हे तसंच झालं ना की शेजारचे काय बोलतात म्हणून मी माझ्या पद्धती बदलणार आहे का. तर हे शेजारचे आता शेजारी नाहीयेत, हे आपल्या बोटांवर आहेत, आपल्या फ्रेमवर आहेत, आपल्या प्रत्येक पोस्टच्या खाली आहेत. सो कौतुक आणि ट्रोलिंग या दोन्ही गोष्टी ना, मी फक्त ट्रोलिंग बद्दल नाही बोलत आहे. अरे बाप रे, मला माझ्या फोटोला 1 मिलियन, मी परवा एक उखाणा टाकलेला व्हिडिओ टाकला होता माझ्या नवऱ्याबरोबर, त्याला 8 मिलियन व्ह्यूज आहेत. काही असं जगावेगळा उखाणा नाहीये. आणि मी काय ते ऑफकोर्स मी प्रमोट करत नाही, मी बूस्ट करत नाही. ऑर्गॅनिक व्ह्यूज आणि ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी आहेत. तर मला की 8 मिलियन व्ह्यूज 8 मिलियन व्ह्यूज ह्या सगळ्यांनी एकदा जरी सिनेमा पाहिला तरी 8 मिलियन तिकीटं. तसं होतं का? नाही होत. जर का त्या बाबतीत तसं पॉझिटिव्हली नाही होत, तसंच जर का ट्रोलिंगला लोकांनी मला नावं टाकायला सुरुवात केली, नावं काय म्हणतात त्याला, नावं ठेवायला, टाकायला थोडंसं अजून शिकायचंय मला. किती सुंदर बोलते. आता हा विषय राहिला, पण तू किती सुंदर मराठी बोलायला लागली. येस. आणि काही प्रेक्षकांना माहिती असेल, काहींना नसेल, सोनालीची आई पंजाबी आहे, तिचे वडील आर्म फोर्सेस मधले आहेत, त्यामुळे ती खूप फिरली आहे. मी आर्मी स्कूलमध्ये शिकले आणि मराठी भाषा शिकलेली नाही. आणि ती घरामध्ये हिंदी बोलते. आणि मगाशी मी तिला आता बऱ्यापैकी मी मराठीत बोलायला लागलो माझ्यामुळे.
माझी आई पण मराठी बोलायला खूप लागली. सुंदर मराठी आणि मला मान्य आहे की आता सगळे असं म्हणतील की मग महाराष्ट्रात येऊन मराठी बोललंच हे आहे, मान्य आहे मला, पण तसं सगळेजण बोलतात. म्हणजे मराठी शाळेत शिकलेल्या मुलं पण मराठी बोलू शकतात असं नाहीये. त्यामुळे मला खरंच तुझं खूप, आणि मी तुला पाहिलंय 18 वर्षापूर्वी, मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. तू खूप सुंदर, मगाशी तू मला आठवत नसेल एक शब्द, स्त्री प्रधान शब्दाची पटकन तू मला आठवण करून दिलीस. त्यामुळे खरंच तुझं खूप कौतुक मनापासून. हे बेसिक आहे ना, हे एवढं तर जमलंच पाहिजे. आता 17-18 वर्ष मराठी चित्रपट सृष्टीत काम केल्यानंतर एवढं जर मराठी येत नसेल तर मी घरी बसायला पाहिजे. तरी सुद्धा शाबास. थँक्यू. तर सोशल मीडियावर तुम्हाला नावं ठेवणारी लोक सुद्धा असतात आणि लाईक करणारी लोक सुद्धा असतात. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवावं. नाहीतर मग त्याच जसं मी म्हटलं की चांगल्या गोष्टीला आपण भारावून गेलो आणि वा वा म्हणजे आता सगळे माझे प्रेमात आहेत आणि आता मी कशी माझे सगळे सिनेमे चालतील वगैरे, असं नाही होत. तसंच लोक तुम्हाला ट्रोल करायला लागली म्हणजे आता तुमचं सगळंच वाईट आहे आणि आपण डिप्रेशनमध्ये जावं. कितीतरी लोक डिप्रेशनमध्ये जातात, स्पेशली आत्ताची मुलं जे खरं तर फक्त सोशल मीडियासाठी जगतायत. समाज माध्यमांसाठी जगणारी ही आत्ताची पिढी आहे, ती डिप्रेशनमध्ये जातात. कितीतरी आपण बातम्या ऐकल्यात की त्यांनी देव हंग देमसेल्स, आत्महत्या केलेली आहे का, फॉलोअर्स कमी झाले म्हणून. पण हे तुमचं आयुष्य नाहीये, हे फक्त ते आयुष्य जे तुम्ही दाखवताय. सो विचार करा की इट्स इन युअर कंट्रोल. म्हणजे तुमच्याकडे ती पॉवर आहे की तुम्हाला काय दाखवायचंय. बरोबर, ठीक आहे. ही जी सगळी लोक बोलणारी आहेत त्यातली अर्धी लोक खरी येत नाही येत, स्वतःचं आयडेंटिटी पण लपवतात, स्वतःचा डीपी आणि स्वतःचं खरं नाव जी लोक सांगू शकत नाहीत त्यांच्या कमेंट्सवर आपण का महत्व द्यायचं त्या कमेंट्सना, किंवा ते लागून का घ्यायचं मनाला. इट्स दॅट सिम्पल. पण मला सांग, पूर्वी सुद्धा म्हणजे हे आता काही काळ तू इंडस्ट्रीत घालवला आहेस, तुझं प्रचंड फॉलोईंग आहे, त्यामुळे असं तसं दोन्ही अनुभव तुला आले, ते पचवून तू आज म्हणतेस. सुरुवातीच्या काळात तर तुला त्रास झाला असेल बऱ्यापैकी, ऑफकोर्स झाला. तेव्हा तू कसं डील, म्हणजे तू इथपर्यंतचा तुझा विचाराचा प्रवास कसा आला? नाही, प्रचंड त्रास झाला सुरुवातीला, एस्पेशली जेव्हा मी माझे लग्नाचे वगैरे फोटो टाकले किंवा माझ्याबद्दलच्या जेव्हा अत्यंत चुकीच्या खूप बातम्यामध्ये पसरल्या गेल्या होत्या. आय डोंट वॉन्ट टू गो बॅक टू इट, कारण खूप झालंय त्याचं, म्हणजे गडे मुर्दे उखाडणे का कोई मतलब नाही अभी. तर त्याच्याबद्दल खूप बोललं झालं वगैरे, आणि मग क्लिक बेट खूप झालं. त्या काळात नवीन सुरू झालं होतं सगळं क्लिक बेट आयटम. तर सांगते फक्त यासाठी की त्या सगळ्या प्रवासात माझे खंबीरपणे माझे आई वडिलांनी माझी खूप साथ दिली, स्पेशली आईने. ती इतकी धाडसी, तिचं म्हणणं आहे की खरं काय आहे ते आम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तुला जगाला दाखवायची खरं खोटं सांगायची गरज नाही, ते आज नाही तर उद्या समोर येणारच आहे. सो आपण जेव्हा आपण स्पष्टीकरण द्यायला लागतो ना, तेव्हा काहीतरी गडबड आहे असं लोकांना वाटू शकतं. आणि विच इज अ थॉट विच इज व्हेरी ट्रू. बरोबर, की खऱ्याला आपल्याला खूप सांगायची, स्पष्टीकरण द्यायची, समजवायची गरज पडत नाही, कारण ते लपलत जात नाही ना, ते लपवताच येत नाही. किती काळ तुम्ही लपवणार आहात. सो डोंट एक्सप्लेन युअर सेल्फ, काहीच गरज नाहीये. जोपर्यंत यू नो की तू काहीच चुकीचं केलेलं नाहीये आणि जोपर्यंत तुझ्या कुटुंबाचा तुला पाठिंबा आहे, त्यांची साथ आहे, यू डू नॉट ओ एनी एक्सप्लेनेशन टू एनीवन. सो त्यांनी मला घडवलं हळूहळू. मग मी बऱ्याचदा आधी डिलीट करू का कमेंट, मग किती त्याचा त्रास करून घ्यायचा. मग त्यावेळेला मी माझ्या टीमला सांगायचे जस्ट गो डाऊन अँड डिलीट ऑल द नेगेटिव्ह कमेंट्स वगैरे वगैरे वगैरे. आता मला असं झालं की एका गोष्टीसाठी मी नेगेटिव्ह कमेंट्स डिलीट करते, कारण मला माझ्या पेजवर नेगेटिव्हिटी नकोय. बरोबर, मला त्याचा आता माझ्यावरती काही प्रभाव पडत नाही, पण मला नेगेटिव्हिटी नकोय. मला फक्त प्रशंसा हवी असंही नाहीये, मला नेगेटिव्हिटी नको असते. आणि ती मी माझी चूज करूच शकते. ती पॉवर मी माझ्याकडे ठेवली आहे आणि मी ती ठेवणारच आहे. सो हा झाला आपला मुद्दा. अगेन क्लिकबेटचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं की मीडिया हाऊसेसने, पेजेसने, ज्यांच्याकडे थोडीशी पॉवर आहे, ज्यांचे थोडे फॉलोअर्स आहेत, त्यांनी खूप सतर्क राहायची गरज आहे. त्यांनी खूप सावधपणे, जबाबदारीने वागलं पाहिजे, कारण तुमची एक पोस्ट किंवा एक कमेंट किंवा एक हेडलाईन कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. खरंच ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तुमच्यासाठी ती पोस्ट तेवढ्या लाईक्स आणि रीचसाठी फक्त महत्वाची असेल, पण त्याच्यामुळे कोणाचं तरी पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. प्लीज याचा विचार करा आणि अत्यंत जबाबदारीने वागा, स्पेशली मीडिया हाऊसेस. माझ्या बाबतीत मी ते पाहिलेलं आहे की काही जबाबदारी न बाळगता लोकांनी, बरं ती मी होते जिच्या मागे खंबीर फोर्स होती, ज्यांनी मला खचू दिलं नाही, पण असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या मागे कोणीच नाहीये, जे इंडस्ट्रीत एकटे आलेले आहेत, संघर्ष करून आले,
हे संघर्ष तर आपण प्रत्येकानेच नाही, केला म्हणजे आहे. घरी संघर्ष हा, करून घरीही संघर्ष करून आलेत. घरच्यांचा कदाचित त्यांना अजिबातच पाठिंबा नाहीये, आर्थिकरित्या नाहीये, मानसिकरित्या नाहीये, आणि अशा वेळेला लोक चुकीची पावलं उचलतात आणि स्वतःचं आयुष्यही नष्ट करतात. अशा वेळेला तुम्ही किती रिस्पॉन्सिबल असायला हवंय, थोडंसं गांभीर्याने याच्याकडे बघणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि ही जबाबदारी प्रत्येक, म्हणजे त्या छोट्या 1001 फॉलोअर्सच्या पेजची सुद्धा आहे, आणि मोठे मोठे प्रोडक्शन हाऊसेस, मीडिया पब्लिकेशन्स ज्यांचे पेजेस आहेत, पूर्वी हे न्यूजपेपर्सच्या बाबतीत व्हायचं, पण आता हे सोशल मीडियाला लागू होतं. सो रिॲक्शन आणि रिस्पॉन्स मधला फरक आपल्या मीडिया हाऊसेसला कळत नाही, प्रेक्षकांना तर नाहीच कळत, पण हे खूप गरजेचं आहे. रिॲक्शन म्हणजे पटकन रिॲक्ट करून टाकतात विचार न करता, वेअरएज वी नीड टू रिस्पॉन्स. व्हॉट इज रिस्पॉन्सिबिलिटी? इट इज युअर अबिलिटी टू रिस्पॉन्स. तो रिस्पॉन्स करताना तुम्ही काय लिहिलंय निदान ते पूर्ण वाचा, मग तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय एकदा विचार करा, आणि मग म्हणा तुमचं मत. तुमचं मत मांडायला काहीच हरकत नाही, पण प्लीज विचार करा, कारण तुमच्या मताने अनर्थ घडू शकतो. मग अशी बोलता बोलता तू उखाणा घेतलास ते सांगितलंस किंवा हो, मी असे बरेच आमचे सोशल मीडियावर पोस्ट टाकत राहते. हो, तर मला थोडंसं तुझ्या पर्सनल आयुष्याविषयी बोलायचं. अर्थातच तुला जेवढं आणि जे सांगावं असं वाटेल ते आणि तेवढंच. तुझं लग्न झाल्यानंतर एक आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायला तू सुरुवात केलीस. खूप बदल घडतात, आपण एक वेगळ्या पद्धतीने आपल्या आयुष्याकडे बघायला लागतो, नात्याकडे बघायला लागतो, आपल्या आईवडिलांकडे आपण वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो, आणि एक वेगळ्या प्रकारचं स्थैर्य येतं, एक अँकरिंग आपल्या आयुष्यात निर्माण होतं, आणि त्याचा परिणाम कळत न कळत आपल्या कामाच्या निर्णयांवर, वर्क स्पेसमध्ये आपण कसे आहोत ह्यावर व्हायला लागतो, आणि प्रत्यक्ष रूप कामावर पण. हो, एक्झॅक्टली, कारण वेगळ्या प्रकारची इन्साईट येते, संवेदनशीलता निर्माण होते. तर लग्नानंतर तुझं आयुष्य कसं बदललं? या सगळ्या पद्धतीने बदललं. म्हणजे ते जे काही तुम्ही आता मेन्शन केलं, मला मुळातच अशा एका मुलाशी लग्न करायचं होतं जो या क्षेत्रातला नसावा. त्यावेळेला त्याची कारणं अशी होती की खरं तर कोणीच त्यावेळेला माझ्या वयाचा आजूबाजूला अविवाहित पुरुष नव्हता. सगळे माझ्यापेक्षा मोठे, दादा वगैरे, काका वगैरे स्पेसमधले माझे हिरोज होते. दुसरं म्हणजे जेव्हा खरंच आता लग्न करूया हे गांभीर्याने घेतलं गेलं माझ्या घरात, ते तर आधीपासूनच बोलत होते, पण मलाही असं वाटलं की ओके, इट्स टाइम नाव. तेव्हा मी त्या स्पेसमध्ये होते जेव्हा मला खरं तर मला असं वाटलं की माझा हा व्यवसाय किंवा मी ज्या क्षेत्रात काम करते, माझं प्रोफेशन, माझं करिअर, हे माझं आयुष्य नाही, हा माझ्या माझ्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे, ऍब्सोल्युटली आहे. मी गेली 16 वर्ष 18 वर्ष इंडस्ट्रीत काम करते. मी इतका माझ्या परीने संघर्ष करून इथपर्यंत पोहोचली आहे, तो मला पुसायचा नाहीये. ह्याच्यासाठीच मी इथे आले, मला हे पुढेही करायचं आहे. आय लव्ह डुईंग माय वर्क, बट दॅट्स नॉट इट. म्हणजे एवढंच नाहीये माझ्या आयुष्यात, मला अजूनही इतर बाजू आहेत आणि मला त्या सगळ्या एक्सप्लोअर करायच्या आहेत. सो मला असा मुलगा हवाय की घरी आल्यानंतर आम्ही फक्त मी कसं सेटवर आज हे केलं ते केलं आणि कसं डिप्रेसिंग आहे आणि कसं हे आहे किंवा किती कॉम्पिटिशन आहे हेच नाही बोलायचंय. मला माझ्या आयुष्यात इतर बाजू पण हव्या आहेत फ्रॉम माय पार्टनर. बरोबर. हे जर माझं नसेल तर मग तिथून येणारा मला हवाय, जो मला कॉम्प्लिमेंट करतोय, जो मला दाखवतोय की एवढंच संकुचित फक्त एवढंच जग नाहीये, ह्याच्यात अजून बऱ्याच बाजू आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून मी इंडस्ट्रीच्या बाहेरचा मुलगा बघत होते आणि मग फायनली आय मेट कुणाल आणि थिंग्स हॅपेंड वगैरे वगैरे. तर तो फक्त या इंडस्ट्रीचा नाही, तो या देशाच्याच बाहेरचा निघाला आणि मग तो मला खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह देतो. म्हणजे मी आत्ता जी आहे गेल्या 7-8 वर्षांमध्ये त्याला भेटल्यापासून जी थोडीफार बदलली आहे किंवा वेगळी जाणवत असेल, त्याच्यात त्याचाही खूप मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे मला अत्यंत वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन मिळाला अनेक गोष्टीकडे बघायला, माझ्या कामाकडे सुद्धा बघायचा. तो मला प्रचंड ग्राउंडेड ठेवतो. तो माझा फॅन नव्हताच, त्यांनी माझं कामही बघितलं नव्हतं, तो मला ओळखतही नव्हता, माझ्या एक्झिस्टन्स बद्दल, माझ्या अस्तित्वाबद्दलही त्याला माहित नव्हतं. तिथून सुरुवात झाली आमची. सो वेन ही मेट मी, ही सॉ मी एज सोनाली कुलकर्णी, एक मुलगी, भारतातला आलेली कोणीतरी मुलगी, आणि वी हॅव सिमिलर बॅकग्राऊंड. तो महाराष्ट्रीयनच आहे. हे सगळं जरी असलं तरी बिकॉज तो मला ओळखत नव्हता, तो मला माणूस म्हणूनच भेटला.
आणि मला ती बाजू अत्यंत महत्वाची वाटते आमच्या नात्यामधली, की त्याला कुठलंच Baggage नव्हतं. नाहीये. हा काही ही ऑफकोर्स हॅव्हिंग सेड दॅट तो मला माझ्या प्रोफेशनला रिस्पेक्ट करणारा आहे, मला कुठेच थांबवणारा नाहीये. त्याला माझ्या कामाचं प्रचंड कौतुक आहे. त्यांनी माझे सगळे सिनेमे बघितले आहेत, सगळे अच्छा. जे काही प्रदर्शित नाही झाले तेही बघितले. सो त्यांनी माझं सगळं काम बघितलंय, त्यातले बारकावे त्याला कळतात. तो मला एक ऑडियन्स म्हणून आणि अतिशय हुशार ऑडियन्स, तो जगातले सगळे सिनेमे पाहतो. अरे वा. त्याचं फिल्म्स आणि म्युझिकवरचा अभ्यास आणि आवड ही प्रचंड डायव्हर्स आहे. बर. तो ते सगळं ऐकतो, पाहतो, मग मला सांगतो, मग मी एकत्र गोष्टी पाहतो, मग त्याच्यावर चर्चा करतो. हे सगळं होतं. पण तो विचार फक्त तेवढ्यापुरता न राहता वाईडर पर्स्पेक्टिव्हने आलाय, जो त्याच्यामुळे मला मिळालाय. आम्ही खूप ट्रॅव्हल करतो. ती एक आवड माझी जी होती ती त्याच्यामुळे आणखी वाढली आहे. आय थिंक दॅट्स वेअर वी बॉन्डेड वेन वी मेट, की त्याला ही जगात सगळीकडे जायला आवडतं. आमची भांडणं यावर नव्हतात की तू ऑस्ट्रेलियाला चाललीस, मग मलाही यायचंय, मग मला सुट्टी नाही मिळते, हाऊ कॅन यू गो ऑल, मग मी पण येतो, मी सुट्टी काढतो, वगैरे वगैरे वगैरे. प्रत्येक बर्थडेजला आमची ठरलेले पॅक्ट्स आहेत की एक नवीन देश बघायचा. अरे वा, किती छान. किती खर्च आहे, किती काय ते बघू आपण. आमचे दीज आर तर फॅन्सी वाटणाऱ्या गोष्टी, पण जेव्हा मी गृहिणी म्हणून माझ्या संसाराकडे आणि घराकडे बघते, तेव्हा जरी आम्ही म्हणजे आता एकत्र आहोत तरी आमच्या फायनान्शियल गोष्टी खूप सेपरेट आहेत, खूप इंडिपेंडेंट आहेत. बऱ्याचदा लोकांच्या अशा कमेंट्स येतात किंवा सुरुवातीला खूप यायचे, ओ अच्छा बाहेरचा नवरा बघितला, अर्थात पैसेच कमवणारा असेल खूप जास्त, वगैरे वगैरे, शेवटी मुली हेच करतात. तर मला अतिशय अभिमानाने सांगायचं की मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते. सो मी त्याचे पैसे बघितलेच नाहीये, मला माहित नाही तो किती कमावतो, एक्झॅक्ट अमाऊंट नाही माहिती, पण आमच्यात ही चर्चा झाली आहे की मी त्याच्यापेक्षा जास्त अर्न करते आणि याचं त्यालाही काही वावगं वाटत नाही, इन्सिक्युरिटी वाटत नाही आणि मलाही याचं काही वेगळं नाही वाटत. किती छान आहे. कारण एक वेळ येणार आहे जेव्हा मी किंवा ठरवीन किंवा अशी वेळ येईलच की मी काम नाही करत आहे, तेव्हा तोच कमावणार आहे. तेव्हा बट हॅव्हिंग सेड दॅट वी कीप अट फायनान्सेस सेपरेट. माझे अकाउंट्स वेगळे आहेत, त्याचे अकाउंट्स वेगळे आहेत, त्याची बिलं वेगळी आहेत. त्यांनी आजवर कधी नाही विचारलंय की तू हे कमवते तर कुठे जातात तुझे पैसे. मग आजही माझे अकाउंट्स माझे बाबा बघतात. लग्नाच्या वेळेला माझ्या बाबांची सगळ्यात मोठी भीती काय होती माहितीये, तू घर सोडून जाणार वगैरे ठीक आहे, पण मग तुझा अकाउंट तुझा नवरा बघणार का, मीच बघीन ना. म्हणलं हो, माझे फायनान्शियल मॅनेजर तुम्हीच असणार, हे कोणीच तुमच्याकडनं हिसकावून घेणार नाही. सो माझे आर्थिक व्यवहार माझे बाबा बघतात, त्याच्यात माझ्या नवऱ्याचं, माझ्या सासरकडच्यांचं कोणाचंही इंटरफिअरन्स नाहीये आणि ते अतिशय चोख पद्धतीने बघतात, त्यांना जमतं. मी घरी कॉन्ट्रीब्यूट करते, काहीच बदललेलं नाहीये. सो आणि हे न बदलण्याचं कारण आहे माझे इनलॉज सुद्धा, म्हणजे तेही तितकेच पुरोगामी विचाराचे आहेत. त्यांनी कधीच म्हटलं नाही की तू आई बाबांबरोबर एवढा वेळ का घालवते, त्यांच्यावर एवढा का खर्च करते, त्यांच्याबरोबरच का असते. मी बॅलन्स करायचा प्रयत्न करते, पण माझं प्रोफेशन इथे असल्यामुळे मला खूप वेळ इथे घालवावा लागतो. थोड्याशा अडचणी असतात वेन देर इज अ लॉंग डिस्टन्स मॅरेज. नाही कधी कधी खूप वेळ एकत्र घालवता येत, पण मी एन्जॉय आवर स्पेस. तो मला माझी स्पेस देतो, त्यालाही त्याच्यामुळे स्पेस मिळते. तो त्याच्या स्पेसमध्ये त्याची कामं करतो. आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा मी एकत्र व्यायाम करतो. एकत्र व्यायाम करणे ही रिलेशनशिपची सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला बॉन्ड करायचं असेल तर एकत्र व्यायाम करा. किती मस्त. मग तुम्ही एकमेकांना खूप व्यवस्थित पद्धतीने सपोर्ट करू शकता आणि ती वेगळं बॉन्डिंग आहे. जिममध्ये एकत्र व्यायाम करणे ही अतिशय रोमॅन्टिक स्पेस असू शकते आणि ही खरंच प्रत्येक जोडप्यानी अनुभवावी. पण हे खूप छान तू तुझ्या सहजीवनाविषयी आज बोलते आहेस. हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, कारण नाहीतर असं होतं की हे उखाणे घेतात, ते फोटो टाकतात, ह्याच्या पलीकडे कोण आहेत हे, आणि लोकांना कुतूहल असतं. त्यामुळे या निमित्ताने तू कुणालविषयी आणि तुझ्या घराविषयी, तुझ्या संसाराविषयी एक खूप वेगळा दृष्टिकोन आम्हाला दिलास. खरंच खूपच छान वाटलं. हो, आणि मी दुबईच्या सुपर मार्केटमध्ये प्रॉपर शॉपिंग बिपिंग करते, मी मराठमोळे पदार्थ बनवते, मी स्वयंपाक करते, मी लादी पुसते, मी केर काढते, मी हे सगळं करते आणि मी अतिशय आनंदाने करते. म्हणजे मी जितकी ॲम्बिशियस, महत्वाकांक्षी, करिअर ओरिएंटेड वुमन
बापरे, करिअर हा पण एक असतं ना, ओरिएंटेड career याला मराठीत oriented. काय म्हणायचं? हा पण म्हणजे तुम्ही करिअर ओरिएंटेड आहात म्हणजे तुम्ही चांगल्या गृहिणी असू शकत नाही असं नाही असं हो. अजिबातच नाही. आपण हे पण करू एक लेबल आहे ना, की ही एक उत्तम गृहिणी आहे आणि ही एक करिअर ओरिएंटेड बाई आहे. मला असं वाटतं लेबल सगळी काढून टाकली पाहिजेत, हो. कारण आपण खूप व्यामिष्य कॉम्प्लेक्स असतो माणूस म्हणून. आणि आपण हे सगळेच रोल निभावू शकतो हो. एका आयुष्यात अगदी, आणि ते आरामात. जपलं पाहिजे आपण. आरामात. आणि कशाला व्हायचं? खूप गमतीशीर आहे आणि किती छान आहे की मी इथे येते, मी काम करते, फक्त काम करते, आई वडिलांबरोबर वेळ घालवते आणि तिथे जाऊन काय तर टीव्ही पुसतीये, स्वयंपाक करतेय, काही घेणं देणं नाहीये बाहेरच्या जगाशी, फक्त नवऱ्यासाठी स्वयंपाक करणे, तो वेळेवर घरी आला का त्याची वाट बघणे, हे सगळं मला खूप खूप भारी वाटतं आणि मला किती छान. आवडतं करायला. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाजू आहेत ना आपल्या स्त्रियांच्या, आपल्याला मिळाल्यात, तर त्या सगळ्या का नाही आपण का नाही एन्जॉय जपायच्या? करायच्या? अगदी खरंय, अगदी खरंय. वाह सोनाली, आज वेगळ्या अर्थाने परत तुझ्याशी ओळख झाली असं मी म्हणेन, कारण आपण खूप वर्षांपूर्वी एकत्र सतत काम 10-10 केलं. वर्षांनी भेटायचं नाही म्हणजे नाही, असं नको करायला. आपण वारंवार तुझे सिनेमे येऊ देत, वारंवार आपल्याला असं बोलण्याची संधी मिळू देत. पण खरंच 20 वर्षापूर्वी 17 वर्षापूर्वी आपण एकत्र काम केलं. आठवते मला किती वर्ष झाली. हो. त्याच्यानंतर नटरंग आपण 2009 ला 9 शूट साली केलं, म्हणजे ऑलमोस्ट 17 17 वर्ष. पण आपण असे मध्ये मध्ये भेटत होतो, पण अशा दिलखुलास हा. गप्पा मारण्याची संधी तशी खूप मिळाली नाही. एकमेकांना जाणून घ्यायची संधी नाही मिळाली. हा. आणि गप्पा मारल्याशिवाय माणूस नाही कळत, कळतच नाही. वेळ घालवल्याशिवाय माणूस कळत नाही. नाहीतर आपण पटकन जज तर करतोच की ते कोणाला. तर लगेच असतं, त्याला काही वेळच लागत नाही. पण त्या अर्थाने वुमन की बात अशी कळते. येस. आणि ती आरपारच्या वुमन की बात या माध्यमातून आज तुझ्या विचाराचे, तुझ्या व्यक्तिमत्वाचे, तुझ्या करिअरचे वेगवेगळे पैलू आज उलगडायची संधी मिळाली. तिघी या चित्रपटाच्या निमित्ताने सुद्धा आपण बोललो. मला खरंच खूप आनंद होतोय. मला तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचंय की आम्हाला माहितीये की तुम्ही खूप प्रेमाने वुमन की बात आणि आरपारचे सगळेच पॉडकास्ट बघता. तसेच बघत राहा. आणि अशी एक विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असं अनेकदा होतं की पॉडकास्ट बघितले जातात पण सबस्क्राईब केलं जात नाही. मी केलंय हा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब. असंच सोनालीने केलंय, तसंच तुम्ही करा. ह्यानी एकच होतं की नवीन नवीन नोटिफिकेशन असतात, पुढचे कुठले पॉडकास्ट येत आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचतं. आणि सबस्क्रिप्शन जशी वाढत जातील तसंच असेच वेगवेगळे नवीन नवीन विषयांवरचे एपिसोड्स, नेहमीच्या लोकांविषयी बरोबरच नवीन विषयांवरची चर्चा हे करण्याची संधी आणि पाठबळ आम्हाला मिळत राहतं. त्यामुळे निश्चित सबस्क्राईब करा. सोनाली, आपण मगाशी तू म्हणालीस की अप्सरा, रंभा अशी सगळी लेबल तुला लागलेली आहेत, पण त्याचबरोबर तू स्त्रीप्रधान भूमिकाही खूप केल्या आहेस. आणि अशी एक ओरड असते की तशा स्त्रीप्रधान भूमिका किंवा चित्रपट बनत नाहीत. पण तरी सुद्धा आपल्याकडे काही खूप चांगले प्रयत्न झाले आहेत आणि तू अशा काही प्रयत्नांचा एक भाग होतीस आणि खूप ताकदीने तू त्या भूमिका केल्या आहेस. तर त्याविषयी मला सांग. आणि हेही सांग की परत मी मगाशी म्हणाले तसं स्त्री दिग्दर्शिका असं वेगळं मला काढायला आवडत नाही, पण तरी सुद्धा कमी असतात स्त्री दिग्दर्शिका. विमेन स्टोरी टेलर्स ह्या पण, लेखिका पण कमी असतात. त्या वेगळ्या दृष्टीने काहीतरी करू शकतात, त्या एक वेगळी दृष्टी आणतात. तर तू स्त्री दिग्दर्शकांबरोबरही काम केलं आहेस, तर त्या अनुभवांविषयी आम्हाला सांग. मला असं वाटतं मराठी चित्रपटसृष्टीत अगदी पहिल्यापासूनच खूप स्त्रीप्रधान सिनेमे झालेत, तर काही वावगं नाहीये. म्हणजे आपण त्याचा बाऊ करत नाही जसं हिंदीमध्ये करतात की विमेन ओरिएंटेड फिल्म्स. आपल्याकडे साधारण 100पैकी 50-60% स्त्री प्रधान चित्रपटच बनलेले आहेत आतापर्यंत आणि भरपूर गाजलेले देखील आहेत. तर माझ्या जेव्हा करिअरची सुरुवात झाली तेव्हा खरं तर अभिनेत्री म्हणून पूर्ण लांबीची भूमिका असलेला माझा पहिला चित्रपट हा बकुळा नामदेव घोटाळे, विच वॉज रिलीज झालेला. त्याच्या आधी मी एक फिल्म केली होती गौरी नावाची, अर्थात ती सुद्धा टिटिलियर रोल असलेली मराठी स्त्रीप्रधान फिल्म होती, जी जगदीश खेबोडकरांनी लिहिलेली फिल्म होती. अरे वा. हा, आणि माझ्या वाटेला आलेला पहिला मराठी सिनेमा तो. जेव्हा मी 16व्या वर्षी गाढवाचं लग्न वगैरे करत होते, ती फिल्म प्रदर्शित नाही झाली. त्याच्यानंतर लगेचच बकुळा नामदेव घोटाळे मी केला, जो माझा प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा. आणि अर्थात स्त्रीप्रधान भूमिका, अतिशय सशक्त अशी भूमिका, गावरान ठसका असलेली भूमिका. आणि मला अजूनही म्हणजे 2008 मध्ये प्रदर्शित झालेली फिल्म आहे
आता 20 वर्ष होतील, हो, खरंच. 18 वर्ष झाली आहे सिनेमाला, आणि अजूनही लोक बकुळा बकुळा म्हणून कमेंट्स टाकतात, कुठेही गेले तर बकुळामधला डायलॉग ऐकवा म्हणतात. आणि त्यावेळेला ती चित्रपटगृहांमध्ये काही फार चालली नव्हती फिल्म, पण त्याचा प्रेक्षक वर्ग अजूनही तितकाच ताजा आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. त्या अर्थाने फिल्मही अजून खूप ताजी आहे आणि लोकांच्या लक्षात आहे. सो तेव्हापासून मला असं नवल कधीच वाटलं नाही की अरे आपल्याला स्त्री प्रधान भूमिका वगैरे करायला मिळते, कारण मी पहिल्यापासूनच करतेस. टायटल रोल्स करत आलेली आहे, माहिती नसताना देखील की याचा इम्पॅक्ट किती असणार आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम गेल्या 15-20 वर्षांमध्ये बरेच आणखी पुढे सिनेमे मला करायला मिळाले. त्यातला महत्वाचा सिनेमा म्हणजे एक रमा माधव, जी मृणाल कुलकर्णीने दिग्दर्शित केलेली फिल्म आहे, ज्याच्यात मी एकटी नाही तर 4 वेगवेगळ्या स्त्रिया, वेगवेगळ्या पिढी आणि वेगवेगळ्या छटा दर्शवणाऱ्या, आणि त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या काळातली प्रेमकथा, स्त्री दिग्दर्शिका अगेन, त्यामुळे अतिशय वेगळा अनुभव होता. मृणालताईचा अभ्यास प्रचंड आहे, आणि अभिनेत्री म्हणून असलेली संवेदनशील तिची जी साईड आहे, ती बाजू आहे, आणि प्रचंड प्रोफेशनल, खूप क्लॅरिटीने काम करणारी, म्हणजे अभिनेत्री म्हणून पण ती अत्यंत प्रोफेशनली काम करते, पण दिग्दर्शिका म्हणून तिचा तो पहिलाच चित्रपट असताना देखील प्रचंड क्लॅरिटीने काम केलं गेलं. मोठा स्केल होता. पण म्हणून तर मला हे खूप आवडलं तिच्याबरोबर काम करताना की आनंदीबाई जी धचा मा करणारी म्हणून आपल्याला माहितीये, तर तिची माणूस म्हणूनची बाजू दाखवूयात आपण, तिची बायको म्हणून बाजू दाखवूयात आपण. तिने राघोबा दादासारख्या एका माणसाबरोबर संसार करत असताना तिचं काय झालं असेल, तिच्या काय अडचणी असतील, तिचं काय मन असेल, बरोबर, हे दाखवूयात आपण. असा विचार सहसा होत नाही. खलनायक खलनायक, हा, तो माणूस असतो की नाही. करेक्ट. अगेन तिने ते केलं का आणि कशा पद्धतीने केलं वगैरे आपण याच्यात नको जाऊयात, पण तिचं मन बघूयात आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करूयात. हे खूपच हा वेगळाच विचार आहे, आणि हा स्त्रीकडनंच येणारा विचार असू शकतो साहजिक रित्या. मग त्याच्या पुढे मी एक सिनेमा केला होता शटर नावाचा. त्यात पण एक अत्यंत वेगळी भूमिका होती. सचिन खेडेकर यांच्याबरोबर काम करायची संधी, साऊथचा दिग्दर्शक, एका लिटरली एवढीच ती खोली आहे, त्याच्यात 16 दिवसात आम्ही शूटिंग केलं. पण अगेन ती पण व्यक्तिरेखा अशी होती की जी खरं तर एस्कॉर्ट गर्ल आहे, पण तिची पण माणूस म्हणूनची बाजू, ती ते व्यवसाय म्हणून करते, बरोबर, पण म्हणून ती चीटर, लालची, लुबाडून टाकणारी बाई नाहीये. तिचं पण एक मन आहे, तिचे पण काही घरातल्या अडचणी असू शकतात, टिपिकल आपण फिल्ममध्ये बघतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन तिच्याकडे पण कधीतरी एका साध्या प्रतिष्ठित माणसाला खरं तर उंची देण्याची ताकद असू शकते. हा अत्यंत वेगळा अँगल त्या फिल्ममध्ये होता की एक अशी बाई जी खरं तर समाजात खूप खालच्या नजरेनं आपण तिच्याकडे बघतो, आणि प्रतिष्ठित व्हाईट कॉलर्ड माणसाला तिची मदत लागू शकते स्वतःचं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी, आणि ती ते करू शकते. फारच गमतीशीर अँगल होता. ऍब्सोल्युटली. त्यापुढे अर्थातच म्हणजे मी हिरकणीचा उल्लेख करणार नाही असं होणारच नाही, कारण हिरकणी हे माझं बाळ आहे, हे माझं बाळ आहे. अर्थात माझ्या बाळाला पालक म्हणून प्रसादोक आणि मंजरी ताई लाभल्या, आणि यांनी खूप सुंदर संगोपन केलं, पण ते माझं बाळ होतं. मला हा चित्रपट करायचा होता, मला ती गोष्ट लोकांपर्यंत सांगायची होती, आणि मला हिरकणी करायची होती. त्यासाठी प्रचंड लोकांना चुकीचं सिद्ध करावं लागलं मला, म्हणजे इन द राईट सेन्स ऑफ टर्म, की गोरी गोमटी घारी ही कशी हिरकणी असू शकते, जे आपण मगाशी म्हणालो की आपल्याला त्या प्रतिमेमध्ये अडकवलं जातं. आणि अगेन हे विक्टिमाइज नाही करायचंय मला, हे माझ्या बाबतीत नाही, हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं. तुम्ही असलेल्या तुमच्या प्रतिमेमध्ये अडकलेला आहात, आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी अनेक पद्धतीची धडपड आपण करतो. सेम विथ माझ्यासारख्या मुली ज्या विशिष्ट पद्धतीच्या ग्लॅमरस दिसतात, आम्हालाही आमच्या आव्हानांमधनं जावं लागतं. पण मी असं ठरवलं की आपल्याला नाही ना लोक असं बघत आहेत, लोकांनी ठरवलं की त्यांना आपल्याला असंच बघायचंय. ती त्यांची चूक नाहीये, त्यांना सोयीस्कर काम करायचंय. याच्यात रोलमध्ये कोण जाते हिला घेऊया, त्याच्यात हे सगळं आपल्या सोयीने काम करतात. करेक्ट. ते त्यांचं का साचेबद्धपणा सोडून माझ्यासाठी उभे राहतील? नाहीच. आपल्यासाठी आपल्यालाच उभं राहायचं जर का आपल्याला काहीतरी वेगळं सिद्ध करायचंय तर. अगेन नॉट विक्टिमायझिंग, इट्स देअर जॉब.
बरोबर. माय जॉब इज, मला हवंय ना की लोकांनी मला त्या चौकटीच्या बाहेर बघायचंय, तर मी काय करायला पाहिजे असं करून मग बेसिकली शटर, हम्पी वगैरे असे छोटे छोटे प्रयोग करून मी हिरकणीपर्यंतचा प्रवास गाठला की आपण निर्माते शोधूयात. आपल्याकडे तर 4-5 कोटी नाहीयेत टाकायला, आपण निर्माते शोधूया, आपण प्रोजेक्ट बांधूयात, आपण जाऊयात दिग्दर्शकाकडे. मी प्रसाद दादाकडे गेले, मी चिन्मयकडे गेले, मांडलेकरकडे, की तुम्ही लिहा आपण. आणि मग प्रोड्युसर शोधणे वगैरे 3-4 वर्षांचा हा एक मोठा प्रवास आम्ही केला. आणि फायनली राजेश मापुसकर हे ऑनबोर्ड आले फिल्म प्रोड्यूस करायला. त्यांना फारच आवडलं आणि खूप चांगला माणूस. आणि त्यांची खरंच ही काय म्हणतो तक्रार किंवा शंका होती की ही कशी दिसेल हिरकणी. मला खूप आवडते ही मुलगी, गोड नाचते, छान अभिनय करते, किती छान आहे, पण कशी दिसणार. तर म्हटलं मला एक संधी द्या. मी लिटरली वर्षभर भरपूर तयारी केली होती. मी लहान बाळ घेऊन मी प्रॅक्टिस, ते लुगडं नेसून बसणे, भाकरी करणे, थ्रेडिंग, वॅक्सिंग काही न करणे वगैरे, तसं दिसण्यासाठीची जी काही तयारी असते. बरं, मी काही खूप ग्रेट केलं असं नाही, मला गरजच होती ती करायची. ते सगळं करून फायनली आम्ही जेव्हा लुक बिग टेस्ट करून त्यांना दाखवलं, ही गॉट अ लिटिल कन्व्हिन्स्ड की ठीक आहे करूया आपण, चला. पूर्णपणे ते कन्व्हिन्स नव्हतेच झाले जोपर्यंत त्यांनी फिल्म बघितली नव्हती. आणि मला अजूनही आठवतंय की फिल्मचा पहिला कट झाल्यानंतर त्यांनी फिल्म बघितली आणि ते इतका मोठा माणूस आहे, ते सगळ्यांसमोर युनिट समोर मला म्हणाले की मी चुकलो आणि मी मान्य करतो की माझी चूक झाली, मी तुला त्या नजरेने पाहिलंच नाही आणि मला अतिशय अभिमान वाटतो की तू मला खोटे पाडलंस. हे मान्य करणारी पण लोक खूप कमी असतात. तर मला असं वाटतं की मला कोणाला खोटं प्रूव्ह नव्हतं करायचं, पण मला स्वतःला प्रूव्ह करायचं. सो अशा वेळेला बऱ्याचदा आपल्याला ती संधी मिळते, आपण ती बनवतो, घडवतो, उभी करावी लागते. इट्स फेअर इनफ यार. म्हणजे हे क्षेत्र असं आहे ना की कोणी कोणासाठी नाही उभं राहत. आणि का कोणी 3-4 कोटी लावेल आपल्यावर जर ते कन्व्हिन्स नाही येत, त्यांना पटवण्यासाठी आपल्याला जे करणं आवश्यक आहे ते आपण करणं भाग आहे. पण हिरकणीने भरपूर काही मला दिलं. म्हणजे अर्थात अभिनेत्री म्हणून तर एक वेगळा दृष्टिकोन लोकांना दिला माझ्याकडे बघण्याचा, पण त्याशिवाय इतकं भरभरून प्रेम मिळालं त्या सिनेमाला लोकांनी. म्हणजे तेव्हा असं होतं की स्त्रीप्रधान चित्रपट, पण थिएटर्सवरती चालत नव्हते, तिकीटवारीवरती चालत नव्हते, पण फिल्म खूप जोरदार चालली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे चित्रपट चालतात, पण ह्यात शिवाजी महाराजच नाहीयेत ना. बरोबर. त्यांचं फक्त एक कॅमिओ आहे, त्यांच्याबद्दल त्यांचे विचार आहेत, त्यांच्याबद्दल बोलतोय, पण चित्रपट हिरकणीचा आहे, का चालेल. पण लोकांनी चालवून दाखवला आणि आय थिंक त्याच्यामुळे कुठेतरी उभारी मिळाली की आपण आणखी असे प्रयोग करू शकतो पुढेही. आणि मग मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी फिल्म कम्प्लीट झाली आहे. काही लिगल गोष्टींमध्ये ती अडकली आहे फिल्म. कधी प्रदर्शित होईल मला माहित नाही. त्याचा एक इट्स व्हेरी डिप्रेसिंग. खरं तर आपण 3-4 वर्ष एका चित्रपटात घालवतो, कोणीतरी खूप पैसे लावलेले असतात, पूर्ण युनिट त्याच्या मागे असतं, आणि ते येऊन सगळं झाल्यानंतर जेव्हा कुठेतरी अशा ठिकाणी येऊन अडकतं जिथे आपण कोणीच काहीच करू शकत नाही, तेव्हा प्रचंड त्रास होतो. आणि मी गेली 3 वर्ष या सिनेमाची वाट बघते. मी प्रमोशन्सही सुरू केले होते, येतोय चित्रपट करत, पण आय थिंक येईल त्याची वेळ, योग्य वेळ येईल तेव्हा तो सिनेमा येईलच. आय ऑल्सो फील की तुमची कलाकृती किंवा तुम्ही केलेले कष्ट कधीच वाया जात नाही. अगदी बरोबर. ते योग्य वेळेला येतील, तो सिनेमा येईल समोर लोकांच्या आणि डेफिनेटली तो उल्लेखनीय ठरेल फॉर शुअर, याची मला मनापासून खात्री आहे. या दरम्यान मी स्वप्ना वाघमारे जोशी अशा स्त्री दिग्दर्शिकेबरोबर काम केलं मितवामध्ये. सुंदर सिनेमा, अतिशय सुंदर भूमिका. म्हणजे मला खूपच गंमत वाटते. माझं कास्टिंग जेव्हा झालं तेव्हा स्वप्नील आणि स्वप्नाताईंनी मला सांगितलं की आम्हाला तुझ्यासारखे सुंदर डोळे असणारी मुलगी हवी होती नंदिनीसाठी, पण तुझे जितके जिवंत डोळे आहेत ते आम्हाला तसे नाही दाखवायचे. अच्छा, हा, बापरे. म्हणजे हेच डोळे दाखवायचे आहेत, पण त्याच्यातला जिवंतपणा नकोय. बापरे, कसं करणार हे. आणि आपण तर म्हणतो की अभिनय हे डोळ्यातच आपण व्यक्त करतो, डोळ्यातनच आपण सगळं दाखवतोय. तर माझ्यासाठी ती खूप तारेवरची कसरत होती की मी भावना व्यक्तही करायच्या आहेत, फक्त डायलॉग्स मधनं नाही. बॉडी लँग्वेज वगैरे चा आपण उपयोग करतोच, पण डोळे न वापरता आपण कसा अभिनय करायचा. तो खूप गंमतशीर रोल होता की कारण की तिच्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही. ठीक आहे, ज्यांनी सिनेमा बघितला त्यांना इमिजिएटली कनेक्ट होईल. सो ती फक्त जगतीये.
सो आणि मी प्रचंड अशी आहे हो सोनाली कुलकर्णी म्हणून माझे डोळे सतत असे टन असतात की मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात सतत माझ्या ज्या डोळ्यांमध्ये असतं तर मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात हे मिटवून बापरे. मग ती भूमिका करायची. सो इफ यू सी द फिल्म मी सतत अशी आहे. हम्म. आता तू म्हणतेस तर मला ते हा थोडस मी अशी आहे की मी जगते. रिकामीपणा आहे मला डोळ्यात. जगावं लागतंय कारण एका माणसाला आपण शब्द दिलाय. सो हे खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन होतं कास्टिंगच्या बाबतीतलं. आणि म्हणलं बापरे हे कसं करावं. वा 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 वा, फार सुंदर चर्चा, फार महत्वाची चर्चा आणि खूप फार गंभीर झालं का? नाही 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 आवश्यक आहे कारण ही खरी वुमन की बात आहे. आजच्या Yes. वुमन आणि आजच्या असं म्हणणं पण परत चुकीचं आहे कारण आपण द्वारका आणि Yeah. नैनाविषयी पण बोललो. करेक्ट. त्यामुळे ही खरोखरीची वुमन की बात आहे आणि ती इतक्या मोकळेपणाने तू आमच्या बरोबर आज शेअर केलीस, छान गप्पा मारल्यास. आपण हे अप्रतिम ॲव्होकाडो टोस्ट आणि चीज केक अजूनही खाणार आहोत आपण. येस, सॉल्टेड कॅरमेल्ड टॉफी चीज केक Yes. विथ वॉलनट्स. तो आम्ही आता पॉडकास्ट संपल्यानंतर खाणार आहोत कारण खाता खाता बोलणं आणि बोलता बोलता खाणं अवघड होतं. पण मी चव घेतली आणि ते अतिशय अप्रतिम आहेत. त्यामुळे थँक्यू सोनाली, तू आज इकडे आलीस, आमच्याशी मनापासून मनमोकळ्या गप्पा मारल्यास आणि कमी करतेस तू पॉडकास्ट हे तू सुरुवातीलाच सांगितलंस. पण मला असं वाटतं की असे वेगळे विचार, वेगळी मांडणी तू लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायस, आमच्याकडे पुन्हा पुन्हा यावंस आणि आमच्याशी गप्पा माराव्यास. त्यासाठी वारंवार तुझे चित्रपट असेच उत्तम उत्तम चित्रपट रिलीज व्हावेत थँक्यू. आणि आपल्याला बोलण्याची संधी मिळत राहावी हीच अपेक्षा, इच्छा. आणि तुला नवीन चित्रपटासाठी आणि तुझ्या संपूर्ण टीमला, सुरुद, निखिल, प्राजक्त, जीजी, विशा या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. सगळ्यांनी हा चित्रपट नक्की पहा, पॉडकास्ट पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.